हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवनकर सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट सेशनमध्ये आपण प्रिपोशन नावाचा टॉपिक पूर्ण केलेला आहे. म्हणजे प्रिपोशन म्हणजे काय, प्रिपोशन आणि ॲडवर्बमध्ये काय फरक असतो, प्रिपोशनमध्ये साधारणपणे कुठे प्रश्न विचारतात, सिंपल युजेस प्रिपोशनचे सिंपल वापर करायचे, सेट प्रिपोशनल फ्रेजेसचा वापर करायचा, वन वर्ड म्हणजे असं वर्ड ज्याला एकच वर्ड आहे पण त्याला अनेक प्रिपोशन लागू शकतात असे वर्ड फॉलोड बाय डिफरंट प्रिपोशन्स, असाही आपण भाग पाहिला होता. आणि त्याच्यानंतर असाही भाग पाहिला आपण की प्रिपोशन साधारणपणे कुठे वापरले नाही पाहिजेत. बरोबर आहे का? अशा प्रिपोशनचा वापर आपला पूर्णतः झालेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जो टॉपिक घेणार आहोत तो अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि महत्त्वाचा आहे. राज्यसेवा 2023 पासून म्हणजे 21 जानेवारी 2023 मध्ये जे काही प्रश्न आले तिथपासून पाठीमागे जर विचार केला तर सातत्याने या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. समजा आता बघा, आता कल्पना करा की समजा मी तुमच्या समोर आहे. आता तसं तर मी स्क्रीनवर आहे, तुमच्या समोर नाहीये, पण असं विचार करा की समजा मी तुमच्या समोर आहे आणि तुमच्याशी काहीतरी बोलतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय किंवा तुम्ही काही प्रश्न विचारता, मी त्याची उत्तर देतोय. अशा प्रकारच्या बोलण्याला म्हणजे जेव्हा व्यक्ती दोन एकमेकांच्या समोर असतात अशा प्रकारच्या बोलण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तरी आपण, किंवा मराठीत काय म्हणतो आपण, समोरासमोरचं बोलणं किंवा प्रत्यक्षातलं बोलणं. आणि जेव्हा मी तुमच्या समोर नसेल पण मी काय बोललो हे जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगणार तेव्हा मी समोर नसल्या कारणानं माझ्याबद्दल तुम्ही बोलत आहात याचाच अर्थ असं काय असला पाहिजे रे, बोलताना आपण म्हणतो अप्रत्यक्ष बोलणं. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आपल्या आजच्या टॉपिकचं नाव. येस, डेफिनेटली आपल्या टॉपिकचं नाव तेच आहे जे तुम्ही विचार केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. साधारणपणे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचा बोली भाषेतही वापर करतो आपण, पण व्याकरणामध्ये कशा पद्धतीने प्रश्न सोडवले जातात या संदर्भाचा आपण अभ्यास आता करणार आहोत. थोडक्यात काय, समोरासमोरचं बोलणं म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि व्यक्ती समोर नसताना त्याच्याविषयी बोलणं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. तर पाहूया आजच्या सेशनमध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास कसा करायचा आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास कसा करायचा आहे. स्क्रीन चालू राहील आहे ना. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण आता चला, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास करत असताना आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे सांगतो 2 मिनिटात. बरोबर आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपला आहे आजचा हा टॉपिक. हेडलाईन टाकून घेऊया डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आणि त्यानंतर आपण इन डेप्थ मध्ये जाऊन पाहूया की डायरेक्ट कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं. ठीक आहे. सो लेडीज अँड जेंटलमन, लेट्स हॅव डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हा आहे आपला आजचा टॉपिक, जो की अतिशय महत्वाच्या टॉपिक पैकी एक आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. बरोबर आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपण अभ्यास करणार आहोत. पण आता सेशन सुरू करण्याच्या अगोदर थोडंसं ऍक्टिव्ह होऊया म्हणजे थोडंसं काय करूया, चहा वगैरे पिऊया आणि एकदम जोशामध्ये आपण लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. तर चहा पिणं तर तुम्हाला सांगितलं आपल्याकडे काय प्रोटोकॉल पाळत नाही मी, कुठलेही प्रोटोकॉल आपल्याकडे नसतात, तुम्ही सुद्धा पाळू नका. तुम्हाला वाटलं तुम्हाला गरज आहे तर चहा पीत चला, पण शक्यतो चहा टाळा. पण तुम्ही जे कोणी अभ्यास करणारे मुलं तर रात्र जागून राहतात, कधी कधी मग एक्झामचा टाइम असला मग ते रात्री 2-2:30 वाजता चहा बनवून पितात. तसं आता मी पण जागलोय. चला, आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास करायचा आपल्याला. व्यक्ती समोर असतानाचं बोलणं आणि व्यक्ती समोर नसतानाचं बोलणं. ठीक आहे. काय होतं, थोडंसं प्रोटोकॉल पाळल्यात नाहीत, काही नाही पाळायचे, काय होतं बरोबर. नाही तर उगाच गावात सगळ्या बोबडा करणार, सर वर्गात चहा पिली, मग काय पण दारू तर पिलो नाही ना, पिऊ दे का चोळ, काय होतं थोडं वय एवढं प्रेमाने चहा आणलाय म्हणल्यावर थोडं पिलं पाहिजे चहा, आहे ना. कारण दिवसभर आता काम तेच करायचं आपल्याला. हा प्या प्या, तुम्ही पण प्या, पण आता तुम्ही जर हे लेक्चर रात्रीच्याला बघत असला तर नका पिऊ. जेवण करत असताना बघत असला तर नका पिऊ, कारण माझा चहाचा टाइम आहे, तुमचा कदाचित जेवणाचा टाइम असेल, काहीचा याचा टाइम असेल, मला माहित नाही, वेगवेगळे टाइम आहे तुमचे. कारण
फिरायला जाऊ गेले असतील बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, माळरानावर बसून लेक्चर करत असेल, काही पण शक्य आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन मध्ये काही पण शक्य आहे. ठीक आहे. तर तुमचे रेकॉर्डिंग मधले मी 2-3 मिनिटं चोरलेले आहेत आणि ते त्याबद्दल एक्सट्रीमली सॉरी. पण एवढा विजयने प्रेमाने चहा आणला होता तर पिणं गरजेचंच आहे. चला, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आपण बघूया. पहा, व्यक्ती समोर असताना त्याच्याविषयी आपल्याला बोलायचे. बघा, हे लक्षात ठेवा, व्यक्ती समोर असताना त्याच्याविषयी आपल्याला बोलायचे, बरोबर आहे. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय की माणसाला बोलण्याच्या 2 पद्धती असतात. एक आहे बघा प्रत्यक्ष बोलणं, त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कथन. अनेक असतं अप्रत्यक्ष बोलणं, त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन, हे लक्षात ठेवायचं. कथन म्हणजे बोलणं. कथन म्हणजे काय? बोलणं. व्यक्ती समोर असताना बोलणं आणि व्यक्ती समोर नसताना बोलणं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आम्हाला काय भजे माहिती का की व्यक्ती समोर आहे का नाही समोर आहे? असं जनरल प्रॅक्टिकली नॉलेज मध्ये कळलं आम्हाला व्यक्ती समोर आहे का नाही, पण ग्रामर मध्ये किंवा लेखी भाषेत आम्हाला कसं कळेल की व्यक्ती समोर असताना बोललं गेलं वाक्य आहे? तर डायरेक्ट स्पीचच्या ओळखण्याच्या काही पद्धती असतात. बघा, बोलण्याच्या किती पद्धती आपल्या? 2. एक डायरेक्ट स्पीच, दुसरं इनडायरेक्ट स्पीच. समजा विजय माझ्या समोर बसलेले आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय म्हणजे आमचं डायरेक्ट स्पीच आहे. पण आता मी विजय बाहेर गेले आणि विजय त्यांच्या मित्राला सांगू लागले आहे ना, तर ते कसं होईल? इनडायरेक्ट स्पीच. पण आता बोलता बोलता आपण कधी कधी खूप काही घोटाळा करून ठेवतो. बघा, समजा असा एक व्यक्ती आहे इथं आणि असा एक व्यक्ती आहे इथं, बरं का. समजा असं म्हणतो, थोडक्यात आधी प्रॅक्टिकल करू आणि मग तुम्हाला संकल्पनावर जाऊया. एक गुलाबी पोरगी लिहू, 4 केस टाकू डोक्यावर. ही पोरगी आहे समजा, आहे ना, आणि हे आपले शामराव आहेत समजा. ना मिच्छावली, ठीक आहे, हे त्यांच्या मॅडम आहेत बघा. समजा आता बघा, हे आहेत आपले बबन आणि आपली सुमन, किंवा बबन आहे आणि ही दगडाबाई आहेत आपली दगडाबाई. या दोन्हीमध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल सांगतो लहान लेकरांसारखं. हा बबनराव आहेत, बबनराव म्हणावं एवढ्या मिशात म्हणलं, हे बबनराव आहेत आणि आपल्या दगडाबाई आहेत. आता बोलताना लक्षात ठेवायचं, समजा हे दोघं एकमेकाच्या समोर आहेत असं लक्षात ठेवा, आहे ना. हे दोघं एकमेकाच्या समोर आहे आणि इथं एखादा तिसरा व्यक्ती बघा, कोणतरी काटकुळा तिसरा व्यक्ती जाऊन या चौथ्या व्यक्तीला आता सांगणार आहे, बरोबर आहे. आता बघा, ह्या दोघात जे काही बोलणं होईल ना, ते कसलं स्पीच आहे? डायरेक्ट. कारण हे व्यक्ती ह्या व्यक्तीच्या समोर आहे, तर आपण डायरेक्ट स्पीच म्हणून समजून घ्या. आता थोडंसं लहान लेकरासारखं आहे. हे 2 व्यक्ती एकमेकाच्या समोर आहेत असं गृहीत धरा. का? कारण मी आता बाण मारलेत, म्हणजे ही याच्या समोर आहे, ही याच्या समोर आहे. 2 व्यक्तीमध्ये जे काही संभाषण होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे डायरेक्ट स्पीच. 2 व्यक्तीमध्ये जे काही संभाषण होणार आहे त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणणार आहे यांच्या दोघांमध्ये. पण यांच्या दोघात काय बोललं गेलंय, जेव्हा तिसरा व्यक्ती ऐकून चौथ्या व्यक्तीला जाऊन सांगेल की यांच्यात जे होणार आहे ते कसलं असणार आहे? इनडायरेक्ट असणार आहे. कारण हे दोघं कोणाबद्दल बोलणार आहेत? आता यांच्याबद्दल. होतं काय आता बघा, मराठी व्याकरणात हा टॉपिक नाहीये, पण आता बोली भाषेत काय होतं, समजा बबनराव दगडाबाईला म्हणले, काय म्हणले? बबनराव दगडाबाईला म्हणले. आता दोघं समोर आहेत लक्षात ठेवा. बबनराव म्हणले दगडाबाईला, प्रिये तू माझी सर्वात आवडती पत्नी आहेस. या बबनरावने भरपूर लग्न केले वाटतं. काय म्हणतो वाक्य? प्रिये तू माझी सर्वात आवडती पत्नी आहेस. ही लाजली, हसली, लाजली, काय झालं ते माहित नाही आपल्याला. फक्त ही समोर तिथं कॅरेक्टर काय, फक्त थांबायचं, बोलणारे बबनराव आहेत. बबनरावच्या पुढे दगडाबाई आहे, याचा अर्थ असा झाला की दोघं एकमेकांच्या समोर आहेत. यांच्या दोघात जे काही भाष्य झालं, यांच्या दोघात जे संभाषण झालं, याला म्हणतो आपण डायरेक्ट स्पीच. काय बोलले बबनराव? प्रिये तू माझी सर्वात आवडती पत्नी आहेस. प्रिये तू माझी सर्वात आवडती पत्नी आहेस. मग हे वाक्य जेव्हा तिसरा हा छगन या रघुला सांगेल, बघा आता दगडाबाई आणि बबनराव मध्ये जे काय घडले ते छगनने ऐकून रघुला सांगितलंय, तर रघुला तो काय सांगेल? छगननं काय ऐकलंय तर दगडाबाईला तो बोललाय ना, काय बोललाय? बबनराव म्हणला तू माझी सर्वात आवडती पत्नी आहेस. मग हे कुणी ऐकलं? छगनने ऐकलं. आता करा गावात बोबाटा. ह्या ना गावात बोबाटा केला जाऊन काय सांगा. आता तुमच्या मनात कसं वाक्य असं सांगतो बघा. तुमचं म्हणणं असेल छगनराव त्या रघुला काय सांगेल की बबनराव म्हणले दगडाबाईला की
तू माझी आवडती पत्नी आहेस, आहे ना? असं होईल ना तुमच्या म्हणण्यात की छगन काय करणार आहे, जाऊन रघुला सांगणार आहे की बबनराव म्हणले दगडाबाईला तू माझी आवडती पत्नी आहेस. हे बरोबर आहे का? अरे हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाहीये. का नाहीये सांगतो. कारण तुम्ही काय सांगताय, बबनराव दगडाबाईला म्हणले तू माझी आवडती पत्नीस. मग छगन काय म्हणला, छगन म्हणला रघुला बबनराव म्हणले तू माझी आवडती पत्नी. मग एखादा स्वपनराव बी मग काय म्हणेल, बबनराव म्हणले दगडाबाईला तू माझी आवडती पत्नी. अजून पंकजराव बी काय म्हणते, बबनराव म्हणले दगडाबाईला तू माझी आवडती पत्नी, तू माझी आवडती पत्नी, तू माझी आवडती पत्नी. अरे ही किती जणांची पत्नी आहे? प्रत्येक जण म्हणायला लागला ना तू माझी आवडती पत्नी. नाही, ही तुमची पत्नी आहे का? ही छगनची पत्नी आहे का? बबनराव म्हणले दगडाबाईला तू माझी आवडती पत्नी. गलत. बबनराव म्हणले छगन म्हणजे बबनराव दगडाबाईला म्हणले की ती त्याची आवडती पत्नी, माझी नाही, माझा काही संबंध आहे का? याचाच अर्थ बोली भाषेत आपण काय करतो, नको ते वाक्याचा बदल करत नाहीत किंवा हवे त्या शब्दाचा बदल करत नाहीत आणि सगळ्या वाक्याचा बट्ट्याबोळ होऊन बसतो. तुम्ही जर हे वाक्य असं इंडायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न केला मराठीमध्ये की बबनराव दगडाबाईला म्हणले की तू माझी आवडती पत्नीस, याचा अर्थ ती छगनची पत्नी झाली. बबनराव म्हणले दगडाबाईला, आता सोपानने ऐकलंय ना, मग ती सोपानची पत्नी झाली, छगनची पत्नी झाली, राधाची म्हणजे बबनरावची पत्नी झाली. आता ती पत्नी हाय कोणाची, हा टेन्शनचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टचा इंडायरेक्ट करताना तू माझी आवडती पत्नीचं ती त्याची आवडती पत्नी, म्हणजे तू चा ती करावं लागेल, माझी चा त्याची बदल करावं लागेल. म्हणजे डायरेक्टचा इंडायरेक्ट करताना नक्कीच बदल व्हायला पाहिजेत. आता कोणी असं म्हणेल तू माझी आवडती पत्नी, ते काय गावची घंटा आहे का कोणी यानं वाजवा? नाही ना. याचाच अर्थ असा झाला की डायरेक्टचं इंडायरेक्ट करताना आपण शब्दांच्या रचनेमध्ये बदल करणं अपेक्षित असतं. जसे तर जरी ते वाक्य स्पष्ट असलं की बबनराव दगडाबाईला म्हणले की तू माझी पत्नी आहेस, तुम्ही इंडायरेक्ट जेव्हा जाता त्याच्यावर म्हणतात बबनराव दगडाबाईला म्हणले की ती त्यांची पत्नी, ती त्यांची आवडती पत्नी आहे, असं म्हणेन का? समोर येऊन बबनराव दगडाबाईला म्हणले तू माझी आवडती पत्नी, ही तुमची पण होईल पत्नी. तुमची पत्नी करायचं नाही, उगा दुसऱ्याच्या भाकरीवरती ताव मारायचं नाही, दुसऱ्या टोपल्यात बघायचं नाही विनाकारण. आपल्याकडे आहे ना बघा. सांगण्यात तात्पर्य असतं की डायरेक्ट इंडायरेक्ट करताना नक्कीच काय व्हायला पाहिजेत, बदल व्हायला पाहिजेत. आणि म्हणून हा टॉपिक सगळ्या बदलांचा बाप टॉपिक आहे. सगळ्यात जास्त जर बदल पाहायला मिळाले तुम्हाला इथून मागच्या टॉपिकचा विचार करा, इथून पुढच्या टॉपिकचा, सगळ्यात जास्त बदल हे तुम्हाला डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच मध्येच असतात. आता मूळ संकल्पना तुम्हाला कळायला लागली का? मग आता ही जर म्हणली असते असं, तर दगडाबाई म्हणली बबनरावला तुम्ही माझे आहे ना, तुम्ही माझे पती आहात, किंवा दगडाबाई म्हणली बबनरावला तूच माझा पती, दगडाबाई म्हणली बबनरावला तूच माझा पती. ऐकलं छगननं? छगन म्हण का दगडाबाई म्हणली बबनरावला तूच माझा पती. अरे नाही, तूच माझा पती नाही, तो तिचा पती, तो तिचा पती, मला काय संबंध आहे का? नाही. म्हणजे आता मला हे सांगायचं तात्पर्य असं होतं की डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच करत असताना शब्दांच्या रचनेमध्ये जो काही बदल होतो तो बदल आपण बोली भाषेत वापरत नाहीत आणि त्यामुळे वाक्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मग अनर्थ टाळायचा जर असेल, अनर्थ जर टाळायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच ॲक्युरेट कन्सेप्टला धरूनच आलं पाहिजे. आणि मित्रांनो, आजचं सेशन अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, रोजच्या सारखंच, की इथं तुम्हाला कशा संकल्पनावरती विचार करायचा आहे. पहिल्यांदा डायरेक्ट म्हणजे काय, इंडायरेक्ट म्हणजे काय, आणि मग वाक्यांचे वापर. चला, संकल्पना तुम्हाला कळलेली आहे की डायरेक्ट आणि इंडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं. चला आता बघा इकडं, कळलं तुम्हाला डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलण्याची किती पद्धती येतात? 2 पद्धतीत. प्रत्यक्ष बोलणं म्हणजे समोरासमोरचे बोलणे, समोरासमोरचे बोलणे म्हणजे एकमेकाबद्दल आपण एकमेकांशी बोलतोय तर समोरासमोरचे बोलणे, त्याला डायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष व्यक्ती समोर नसताना त्याच्याविषयी बोलणे, जो व्यक्ती समोर नाहीये त्याच्याविषयी बोलणे, व्यक्ती समोर नसताना त्याच्याविषयी बोलणे, व्यक्ती समोर नसताना त्याच्याविषयी बोलणे. दुसरे वाक्य, आता घेतलेलं उदाहरण हे काल्पनिक होतं, याचा वास्तवाशी काही संबंध नाही. आता योगाक लागायचं, एखाद्या मुलाचं नाव असायचं बबनराव आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असायचं दगडाबाई, तर ते घोटाळा व्हायचा. इस क्लास की सभी घटनाएं उदाहरण हे काल्पनिक आहेत. कॉन्सेप्ट आणि संकल्पना जे आपण म्हणतो त्याला तो मात्र वास्तव आहे. बाकी सगळं उदाहरण मी काल्पनिकच घेतो.
तुम्ही आतापर्यंत मला ऑब्झर्व करत आला असाल तर जनरली मी काय करतो, उदाहरण तुमच्या समोरच तयार करतो, जेणेकरून तुम्हाला ते नॅचरली कळावं, नैसर्गिकरित्या तुम्हाला कळावं. आणि मला वाटतं नैसर्गिकरित्या जास्त कळलं की तुम्हाला जे काय आर्टिफिशियल वाक्य कोणी येतील परीक्षेमध्ये आहे ना तयार केलेले, ते तुम्हाला आपोआप सोडवता येतील. मी जर एखाद्या पुस्तकातून उदाहरण घेत बसलो तर तुम्हाला काय होऊ शकतं, ते अडचण, ते चांगले पुस्तकी भाषा समजत नसते, त्यामुळे आपल्याला नैसर्गिक शिकणं गरजेचं असतं. तर हे आहे प्रत्यक्ष कथन, ते आहे अप्रत्यक्ष कथन. पाहता डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं, समोर समोरचं बोलणं. अप्रत्यक्ष म्हणायचं व्यक्ती समोर असताना त्याच्याविषयीचं बोलणं. आता पहा, डायरेक्ट स्पीचचे जर इंग्रजीचा विचार केला तर डायरेक्ट स्पीचचे किती भाग पडतात तुम्हाला सांगतो बघा. हे जे डायरेक्ट स्पीच आहे प्रत्यक्ष कथन, याचे बोली भाषेत किंवा ग्रामर मध्ये किती भाग पडतात बघा. प्रत्यक्ष कथनाचे किती भाग बघतात, किंवा एखादी व्यक्ती समोर आहे असं कळतं, कसं ओळखायचं, डायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं. पहा, डायरेक्ट स्पीच ओळखण्यासाठी कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, डॅश 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 डॅश, इन्व्हर्टेड कॉमा बंद, अशी रचना करून दिली असते तेव्हा ते डायरेक्ट स्पीच असतं. किंवा डायरेक्ट स्पीचची जुनी एक पद्धत असायची बघा, इथं असे 2 टिंब देऊन वाक्य लिहिणं, तर त्याला सुद्धा डायरेक्ट स्पीच म्हणतात. मग अवतरण चिन्हांचा वापर केलेलं वाक्य हे नेहमी काय असतं, डायरेक्ट स्पीच. कारण इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यात कोणतेही चिन्ह वापरले जात नाहीत, अपवाद फुल स्टॉप. इनडायरेक्टच्या वाक्यात कोणतेही प्रश्नचिन्ह वापरले जात नाहीत, अपवाद काय, फक्त फुल स्टॉप. मग ज्या वाक्यामध्ये अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारार्थी चिन्ह, त्यानंतर तुमचं अवतरण चिन्ह, असे जर चिन्ह वापरले असतील 100% ते वाक्य डायरेक्ट स्पीचच आहे. आता या डायरेक्ट स्पीचच्या या वाक्याचे किती भाग पडतात जर असं तुम्हाला विचारलं तर डायरेक्ट स्पीचच्या भागाचे 4 असतात भाग. डायरेक्ट स्पीच चे खालील भाग पडतात. डायरेक्ट स्पीचचे काय सांगितलं मी, डायरेक्ट स्पीचचे खालील भाग पडतात. डायरेक्ट स्पीचचे खालील भाग पडतात, हे लक्षात ठेवायचं. कोणते भाग आहे डायरेक्ट स्पीचचे बघूया आपण. डायरेक्ट स्पीचचे खालील भाग पडतात. समजा मी एक उदाहरण घेऊन सांगतो कशी भाग पडतात. समजा असं वाक्य लिहिलं बघा, सलमान गायतोंडे said to जॅकलिन आगलावे वाक्य बघा. नको ना, ठीक आहे. असं लय विचित्र वाटतंय ना, जॅकलिन गायतोंडे असते कुठे, सलमान गायतोंडे वगैरे. आधी नॉर्मल वाक्य घेऊया आणि मग ते घेणार मी वाक्य, तसेही वाक्य घेणार आहे मी, कारण तुम्हाला ते जास्त लक्षात राहू शकतात. साधं वाक्य घेऊ आपण, एकदम साधं वाक्य घेऊ आधी, कारण आपल्याला डायरेक्ट स्पीचची संकल्पना शिकवायची आधी. अरे काय होतंय पेनला. पुढे बघा, साधं वाक्य लिहू. राम सेड टू सीता कॉमा इंटरनेट कॉमा आय विल कॉल यू टुमारो, TORROW कॉमेंट कॉमा क्लोज. वाक्य बघा, राम सेड टू सीता आय विल कॉल यू टुमारो. राम म्हणला सीताला मी तुला उद्या कॉल करीन. राम म्हणला सीताला मी उद्या तुला कॉल करीन. हे वाक्य डायरेक्ट स्पीच आहे का, तर 100% कारण याच्यात अवतरण चिन्ह वापरले, स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह वापरले, म्हणजे हे डायरेक्ट स्पीचचे. कोणतंही डायरेक्ट स्पीच जर आलं अवतरण चिन्ह मधलं तर त्याचे जास्तीत जास्त किती भाग पडतात, 4 भाग पडतात. लक्षात ठेवायचे, डायरेक्ट स्पीचचे खालील भाग पडतात, किती जास्तीत जास्त 4 भाग पडतात आणि कमीत कमी 3 भाग पडतात. हे 4 भाग कोणते, जरा इकडे बघा. पहिला जो भाग आहे त्याला अंडरलाईन करून देतो. हा एक भाग असतो बघा, याला काय म्हणायचं काय नाही याचा आपण अभ्यास नंतर करू. हा एक भाग असतो बघा, याला काय म्हणायचं नंतर सांगतो. हा एक भाग असतो बघा, याला काय म्हणायचं ते सांगतो. आणि हा एक भाग असतो जिथं उत्तर तुम्हाला काढावं लागतं. याच्यात कोणतं महत्वाचं कोणतं कमी महत्वाचं असं काही संबंध नाही. पहा, पहिला जो भाग आहे त्याला काय म्हणतात इंग्रजीत, दुसरा जो भाग आहे त्याला काय म्हणतात इंग्रजीत, तिसरा जो भाग आहे त्याला काय म्हणतात इंग्रजीत, आणि चौथा जो भाग आहे त्याला काय म्हणतात इंग्रजीत. पहा, असे जास्तीत जास्त 4 भाग पडू शकतात. तर पहिल्या भागाचं नाव आहे पोरांनो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका.
पहिल्या भागाचं नाव आहे रिपोर्टर. म्हणजे डायरेक्ट स्पीचचा जो पहिला भाग असतो त्याला म्हणतात रिपोर्टर. काय म्हणतात त्याला? रिपोर्टर. पहिला जो भाग आहे त्याला म्हणतात रिपोर्टर. REPORTER, रिपोर्टर. किंवा या रिपोर्टरला दुसरा भागात शब्दात स्पीकर सुद्धा म्हणतात, बोलणारा, स्पीकर. दुसरा जो भाग असतो हे ज्या क्रियापदात वाक्य बोललं, सेड, टोल्ड, आस्क्ड, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजे ज्या क्रियापदात ते वाक्य बोललं त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. तिसरा जो भाग आहे पोरांनो, तिसऱ्याला मी रेड झोन मध्ये टाकतो किंवा वेगळ्या कलर मध्ये टाकतो. तिसरा भाग हा वाक्यात असावाच याची गरज नाही, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब. ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब. हा भाग वाक्यात असावाच अशी गरज नसते. तो नसला तरी वाक्य करता येतं. एवढे वाक्य करता येतं. राम सेड आय विल कॉल यू टुमॉरो. म्हणजे त्या वाक्यात सीता असलीच पाहिजे किंवा ऑब्जेक्ट असलाच पाहिजे याची गरज नाही. म्हणून जास्तीत जास्त 4 भाग. आणि जिथं उत्तर तुम्हाला काढायचं असतं, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचंय त्याला इंग्रजीत चौथा भाग म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. हे बोललं गेलेलं वाक्य असतं, रिपोर्टेड स्पीच. याला शॉर्टकट मध्ये म्हणा RS. याला शॉर्टकट म्हणा RS. याला शॉर्टकट म्हणा RV. याला शॉर्टकट काय म्हणायची गरज नाही. याला म्हणा शॉर्टकट ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब, ORV. ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब, ORV. रिपोर्टेड स्पीचला म्हणू शकता RS. रिपोर्टिंग व्हर्बला म्हणू शकता RV. म्हणजे डायरेक्ट स्पीच जर वाक्य असेल तर जगात त्याचे किती भाग आहेत? 4. आणि कमीत कमी किती भाग आहेत? 3. कोणता भाग कंपल्सरी नाही आपल्याला? हा जो ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब दिलाय तो कंपल्सरी भाग नाही. म्हणजे ते प्रत्येक वाक्यात येईलच असं सांगता येत नाही. पण तुमच्या वाक्यात कंपल्सरी रिपोर्टर असलाच पाहिजे, कंपल्सरी रिपोर्टिंग व्हर्ब आलंच पाहिजे आणि कंपल्सरी रिपोर्टेड स्पीच आलंच पाहिजे. रिपोर्टेड स्पीच. बरोबर आहे. आता बघा, यांना आणखी एका ह्याच्यामध्ये मी स्पष्ट करून सांगतो. रिपोर्टर म्हणजे कोण? जो कोणी वाक्य बोलणार आहे, त्याला रिपोर्टर म्हणतात. जो कोणी वाक्य बोलणार आहे, ज्या क्रियापदात तो वाक्य बोलतो त्याला म्हणायचं रिपोर्टिंग व्हर्बचं क्रियापद. बरोबर आहे. बघा, त्यानंतर ज्याला बोलतोय त्याला काय म्हणायचं? कर्म. डायरेक्ट त्याला काय म्हणायचं? कर्म. कुणाचे कर्म? रिपोर्टिंग व्हर्बचे कर्म. पण हा कंपल्सरी भाग नसतो, आहे ना. आणि चौथा जो भाग असतो त्याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. त्याला म्हणतो आपण काय माहिती का? बोललेले वाक्य. तो जो बोलणार आहे त्याच्यानंतर इथे येतं बोललेले वाक्य. म्हणजे काय भाग आहेत? बोलणारा, क्रियापद. हा ऐकणारा सुद्धा याला म्हणता येईल तुम्हाला दुसऱ्या शब्दात. काय म्हणतात? ऐकणारा. पहा, म्हणजे बघा, बोलणाऱ्याचं क्रियापद, ऐकणारा आणि बोललेलं वाक्य. बोलणाऱ्याचं क्रियापद, ऐकणारा आणि बोललेलं वाक्य. डायरेक्ट स्पीचचे तुम्हाला पहिल्यांदा भाग कळले का? राम सेड टू सीता आय विल कॉल यू टुमॉरो. यातला राम रिपोर्टर आहे, सेड टू तुमचं रिपोर्टिंग व्हर्ब आहे, सीता तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि आय विल कॉल यू टुमॉरो हे पूर्ण तुमचं रिपोर्टेड स्पीच आहे. समजते का? मग डायरेक्ट स्पीचचे किती भाग पडतात? 4. जास्तीत जास्त किती? 4. कमीत कमी 3. 3 पेक्षा कमी भागाचं कधीही डायरेक्ट स्पीच होणार नाही. 3 पेक्षा कमी भागाचं कधीही डायरेक्ट स्पीच होणार नाही. आता तुम्हाला डायरेक्ट स्पीचची किमान संकल्पना क्लिअर झाली असेल. थोडक्यात, राम रिपोर्टर आहे, बोलणार आहे. ज्या क्रियापदात वाक्य बोललं गेलं तो वेगळा भाग आहे आणि जे वाक्य बोललं गेलं तो वेगळा भाग आहे. समजतंय का? व्यवस्थित लिहून घ्या. डायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष कथन कसं ओळखायचं? अवतरण चिन्ह किंवा 2 टिंबांना ओळखता येतं. डायरेक्ट स्पीचचे खाली भाग पडतात. राम सेड टू सीता हा पहिला भाग, रिपोर्टिंग व्हर्ब दुसरा भाग, रिपोर्टिंग व्हर्बचे कर्म किंवा ऐकणारा तिसरा भाग आणि आय विल कॉल यू टुमॉरो रिपोर्टेड स्पीच म्हणजे बोललेलं वाक्य चौथा भाग. काय झाला का मित्रांनो? अजून डायरेक्ट आता हे टॉपिक लवकर, आता खतरनाक टॉपिक बरं का. हा सुद्धा एकदम खतरनाक टॉपिक आहे, एकदम खतरनाक. क्लिअर? व्यवस्थित लिहून घेतलं. रिपोर्टर, रिपोर्टिंग व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच. 4 भाग. 1, 2, 3 आणि 4. डन. आता बघा, हे झालं डायरेक्ट स्पीच. आता ह्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय.
इंडायरेक्ट स्पीच म्हणजे काय की व्यक्ती समोर नसताना त्याच्याविषयी बोललं गेलेलं. आता कसं राम सीताला म्हणला की मी तुला उद्या कॉल करतो, हे राम आणि सीता समोर समोर असताना झालंय. पण ह्या दोघात काय बोलणं झालंय जेव्हा मी तुम्हाला सांगणार येऊन, हे इनडायरेक्ट होणार आहे. ते कसं होणार आहे जरा मी काय करतो इनडायरेक्ट स्पीचच्या पुढं याचं उदाहरण मांडतो. जो दुसरा आपला आहे स्पीच त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष कथन. इथं बघा यामध्ये या वाक्यात म्हणजे इनडायरेक्टच्या वाक्यात या वाक्यात नीट लक्षात ठेवायचं, या वाक्यात पूर्णविराम वगळता इतर कोणतेही चिन्ह येत नाही. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा. पहा या वाक्यात पूर्णविराम वगळता इतर कोणतेही चिन्ह येत नाही, कोणतेही अवतर चिन्ह येत नाही. हे नीटच लक्षात ठेवायचं. या वाक्यात पूर्णविराम वगळता कोणतंही इतर चिन्ह वापरता येत नाही. जसं इथं कसे चिन्ह वापरले तर हे कॉमा, इनोटेड कॉमा, तिकडे इनोटेड कॉमा, क्लोज असले चिन्ह इंडायरेक्टच्या वाक्यात येत नाही. मी संदर्भासाठी हे वाक्य पुन्हा लिहितो, आपल्याला काय इंडायरेक्ट स्पीच लिहायचंय. दिलेलं वाक्य राम सेड टू सीता आय विल कॉल यू टुमॉरो, हे वाक्य मी इथं लिहितो पुन्हा एकदा. हे वाक्य दिलं होतं तुम्हाला मी, राम सेड टू सीता कॉमा इंटू कॉमा I will call you tomorrow. I will call you tomorrow. हे कसलं वाक्य होतं आपलं डायरेक्ट. हे वाक्य कसलं आपलं डायरेक्ट. कारण याच्या अगोदर सांगितलं अवतरण चिन्ह वापरलेत म्हणजे हे डायरेक्टचं वाक्य, बरोबर आहे. पेन काय चांगला चाला ना माझा. वाक्य काय डायरेक्टचं. आता ह्या वाक्याचं ना आपल्याला पोरांनो इनडायरेक्ट करायचं. बघा ह्या वाक्याचं इनडायरेक्ट करायचं. ते कसं करायचं काय करायचं ते आपण नंतर शिकणारच आहोत. पण संदर्भासाठी जेव्हा हे दोन व्यक्ती एकमेकाच्या समोर नाहीत असं दाखवायचंय तेव्हा त्याचं इनडायरेक्ट स्पीच केलं जातं. आता काही दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. मी काही वाक्याचं उत्तर साधारणपणे तुम्हाला आता इथे लिहून देणार आहे. ते कसं आलं त्याचा अभ्यास पुढे करायचा आहे. फक्त संदर्भासाठी लिहून देणार आहे बरं का. जरा इकडे बघा बरं. अवतरण चिन्हामध्ये बघा इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये कोणतंही चिन्ह येत नाही, फक्त फुल स्टॉपचं वाक्य येऊ शकतं. मी इथे लिहितो राम, इथे लिहितो टोल्ड, इथे लिहितो सीता. इथं अवतरण चिन्ह निघून जातील आणि इथं आणलं कुठून आणलं ते नंतर पाहू. दॅट ही वुड कॉल हर द नेक्स्ट डे. फक्त फुल स्टॉप दिला त्या वाक्यात मी. राम टोल्ड सीता दॅट ही वुड कॉल हर द नेक्स्ट डे. मित्रांनो जरा ह्या वाक्याच्या प्रक्रियेकडे बघून घ्या. या वाक्याच्या प्रक्रियेकडे बघून घ्या. पहा या वाक्यामध्ये तुमचा रिपोर्टर कोण होता? राम. डायरेक्टचा रिपोर्टर राम आहे आणि इनडायरेक्टचा रिपोर्टर कोण आहे? रामच आहे. डायरेक्टचा ऑब्जेक्ट कोण आहे? सीता. इनडायरेक्टचा ऑब्जेक्ट कोण आहे? सीता. या दोन गोष्टी क्लिअर आहेत का सांगा आधी. इथं पण राम होतं, इथं पण राम घ्यावं लागलं. इथं पण सीता आहे, इथं पण सीता आहे, बरोबर आहे. आता ऐका, जगामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना वाक्य प्रकार कोणताही असो त्याचा रिपोर्टर आणि त्याचा ऑब्जेक्ट कधीही बदलत नाहीत. जगातल्या कोणत्याही डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करायचंय त्याचा रिपोर्टर आणि त्याचा ऑब्जेक्ट जर दिला असला हे कधीही बदलत नाहीत. हे जशास तसे खाली घेतले जातात. इथं राम आहे, मी रामच घेतला. इथं बबन आहे तर मी बबनच घेणार. इथं सीता आहे तर इथं सीताच घेणार. इथं शाहरुख आहे इथं शाहरुखच घेणार.
डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करताना कधीही त्याचा रिपोर्टर आणि त्याचा ऑब्जेक्ट कधीच बदलला जात नाही. हा, त्यांच्यामुळं पुढच्या सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये बदल होतो, पण त्यांच्या स्वतःत मात्र काही बदल होत नाहीत. मग रामला बदललं का मी? नाही. सीताला बदललं का? नाही. फक्त बदललं कोण? तर पहिला बदल इथं अपेक्षित झाला आपला. कोणता बदल झाला तो एकदा सांगतो. बदल झाला इथं तुमचा सेट 2 चा. इथं बदल काय झाला आपला? सेट 2 चा. दुसरी गोष्ट, इथं तुमचे अवतरण चिन्ह सुद्धा बदलले बघा. हे अवतरण चिन्ह होते इथं बघा, हे सगळे अवतरण चिन्ह निघून गेले. हे सगळे अवतरण चिन्ह निघून गेले आणि त्यासाठी काय वापरलं मी इथं बघा? दॅट वापरलं बघा. बरोबर. पुढे चेक करा. इथं आय होतं बघा, आय सर्वनाम आय होतं, तर आय बदललं आणि आयच्या जागी काय आलं? इथं ही आलं बघा. इथं विल दिलंय बघा, विल, तर विल बदललं म्हणजे विल कॉल आहे थोडक्यात. विल कॉल असं मॉडल प्लस V1 चं वाक्य. विल कॉलचं इथं मात्र झालं वुड कॉल, म्हणजे विलचा वुड झाला. ठीक आहे. इथं सर्वनाम दिलं होतं यू तुम्हाला, तर यूचा बदल झाला आणि तो झाला हर झाला. कसा झाला आपण त्याचा अभ्यास करणारच आहोत. इथं तुम्हाला टुमारो असा टाइम ऍडव्हर्ब दिलाय, त्या टुमारोचा बदल इथं लिहावा लागला आपल्याला द नेक्स्ट डे. म्हणजे याच्यावर तुम्हाला कळलं का की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदल फिक्स झालेच पाहिजेत आणि होतातच. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदल होतातच. पहिलं बघा इथं बदललं कोण जरा सांगतो, इकडे बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. इथं तुमचा सेट 2 होता, तो काय बनला? टोल्ड बनला. इथं अवतरण चिन्ह होतं, तुमचं काय बनलं? दॅट बनलं. तुमचा सेट 2 होता, त्याचा टोल्ड बनला. तुमचं अवतरण चिन्ह होते, त्याचा दॅट बनला, है ना. त्यानंतर तुमचा आय हा असा करता होता, तुमचा आय असा करता होता, त्या आयचा ही बनला. इथं तुमचा उड आहे, त्याचा विल आहे, त्याचा उड बनला. इथं यू आहे, तर तुमचा यूचा इथं हर बनला. आणि जर टुमारो आहे, तुमचा टुमारो तिथं नेक्स्ट डे बनला. बापरे, म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना 100% बदल होतात, म्हणजे होतातच. बरोबर. आता किती जागा बदल झाले बघा बरं आपले, किती जागा बदलले? जरा क्रमांकाचा विचार केला तर पहिला बदल कुठे झाला बघा? पहिला बदल तुमच्या रिपोर्टिंग वर मध्ये झाला, 1 इथं बदल झाला, दुसरा इथं बदल झाला, तिसरा इथं बदल झालाय, चौथा इथं बदल झालाय, पाचवा इथं बदल झालाय, सहावा इथं बदल झालाय. ते कसे झाले, काय झाले, तो भाग सोडून द्या सध्या, तोच आपलं देणे घेणे सध्या. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काय होतात? बदल फिक्स म्हणजे फिक्स होतात, त्यात काहीच करता येत नाही. असं जगातलं एकही वाक्य असणार नाही की डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये काहीच बदल झाला नाही, असं एकही वाक्य असत नाही. काही ना काही बदल होणार, किमान एका शब्दाचा तरी बदल होणार. बदल होणार म्हणजे होणार. मग हे बदल कसे होतात याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागणार आपल्याला. म्हणजे पहिलं काम काय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये? तर मटेरियल गोळा करायचं आपल्याला, शस्त्रसाठा गोळा करायचा आहे की बदल करायचे कसे. जसं इथं मी आयचा बदल इथं आयचा बदल ही केलाय, विल कॉलचा वुड कॉल केलाय, यूचा हर केलाय, टुमारोचा नेक्स्ट केलाय. कुठून केले? आता जगातले कोणत्याही डायरेक्टचे इनडायरेक्टचे बदल हे 2 रूपात असतात बघा. जरा ते 2 रूप कोणते जरा इकडे बघून घ्या. जगात कोणत्याही डायरेक्टचा जर इनडायरेक्ट करायचा असेल, जगात कोणत्याही डायरेक्टचा जर इनडायरेक्ट करायचा असेल, त्याचे बदल हे 2 रूपात असतात बघा. या 2 रूपात असतात बघा. एक अवतरण चिन्हाच्या आतले बदल आणि 2 अवतरण चिन्हाच्या बाहेरचे बदल. बरोबर आहे. आता बघा, हे अवतरण चिन्हाच्या आतले जे बदल असतात म्हणजे रिपोर्टिंग वरचे, कारण इकडे ऑब्जेक्ट आणि तुमचा सब्जेक्ट कधी बदलत नाही, पण ज्या ऑब्जेक्टच्या आधीचा बदल असतो तो सेट 2 चा बदल आहे. बरोबर आहे. एकच बदल येतो, हा प्रत्येक वाक्यानुसार वेगळा असतो. इथे सेट टोल्ड आलाय, सेड पण असू शकतो, सेज पण असू शकतो, आस्क्ड असू शकतो, इन्क्वायर्ड असू शकतो, विश्ड असू शकतो, ऑर्डर्ड असू शकतो, सजेस्टेड असू शकतो, रिक्वेस्टेड असू शकतो, काहीही असू शकतो. याचे बदल प्रत्येक वाक्यानुसार वेगळे येतं. पण या अवतरण चिन्हाच्या पुढे जे दिलेले बदल आहेत ते फिक्स असतात. वाक्यप्रकार कोणता बी असो, वाक्यप्रकार कोणताही असो, हे बदल मात्र फिक्स होतात. मग मला पहिल्यांदा कोणते कॉमन बदल आहेत? तर अवतरण चिन्हाच्या आतले जे बदल आहेत, उदाहरणार्थ बघा, अवतरण चिन्हाच्या आतले बदल म्हणजे हे बदल बघा. हे बदल मला आधी शिकून घ्यावे लागतील, कारण हे फिक्स असतात. कोणते? हे काढे, हे बदल मला आधी शिकून घ्यावे लागतील,
कारण हे फिक्स बदल असतात, बरोबर आहे. म्हणजे या बदलांना म्हणून आपण ह्याचे दोन कॅटेगरीमध्ये रूपांतर करणार आहेत. पहिल्या कॅटेगरीमध्ये बघा हे ए चे बदल बघा, पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण कशाचे बदल करणार, हे ए चे बघा, हा ए चे बदल आणि हे बी चे बदल. ए चे बदल म्हणजे फक्त रिपोर्टिंग वरचा बदल, याच्यात फक्त रिपोर्टिंग वरचा बदल येतो. ए मध्ये फक्त रिपोर्टिंग वरचा बदल. ए मध्ये कशात होतो बदल, फक्त ए मध्ये फक्त रिपोर्टिंग वरचा बदल, म्हणजे डाव्या साईडला अवतरण चिन्हाच्या डाव्या साईडला जे बदल होणार आहेत ते फक्त कुठे बदल होतात, रिपोर्टिंग वर मध्ये बदल होतात. पण बी मध्ये कशाचे बदल होतात बघा, बी मध्ये कशाचे बदल होतात जरा समजून घ्या सगळेजण. बी मध्ये कशाचे बदल होतात, बी मध्ये सर्वनामे कॉमा काळ ऑब्लिक क्रियापदे, काळ ऑब्लिक क्रियापदे कॉमा ऍडवर्ब्स किंवा क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय यांचे बदल. समजून घ्या. ए कॅटेगरीमध्ये फक्त रिपोर्टिंग वरचा बदल असतो, पण बी कॅटेगरीमध्ये म्हणजे अवतरण चिन्हाच्या पुढे जे बदल असतात ते सर्वनामाचे बदल, जसे की आयचा बदल झाला, काळ म्हणजे जसं की विल कॉल किंवा क्रियापदा बदल झाला, टुमॉरो हा ऍडवर्ब आहे त्याचा बदल झाला. म्हणजे मला आता पहिल्यांदा हे क्लिअर करून संकल्पना जोपर्यंत संकल्पना क्लिअर होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. समजते का? जसं तुम्हाला मी सांगितलं तर चेंद वाईज जवळपास एवढे प्रकारचे शिकवलं मी तुम्हाला. चेंद वाईज सिंपल प्रेझेंट पासूनचं चेंद वाईज ते इन्फिनिटी पर्यंत चेंद वाईज डिटेल मध्ये शिकवलं तुम्हाला मी, डिटेल्स मध्ये. हा, आणि पुन्हा एकाच वेळी चेंद वाईज शिकवलं पुन्हा. तसं हे डिटेल्स मध्ये तुम्हाला मी आधी शिकवणार आणि डायरेक्ट एका 2 ते 3 ओळीतच संपवणार तुमचं डायरेक्ट स्पीच. हा, 2-3 ओळीतच संपलं परीक्षेतलं बरं का. फक्त हे परीक्षा अधिक नॉलेज, हे परीक्षा अधिक नॉलेज. परीक्षा हे जर नॉलेज ओरिजिनल असलं तर प्रश्नपत्रिका म्हणजे किती फिरू द्या उत्तर सुटणार म्हणजे सुटणार. पण जर नुसतंच ट्रिक्सवर गेले तर उत्तर चुकू शकतात. त्यामुळे आधी ट्रिक्सवरती भरोसा नाही ठेवायचा, आधी संकल्पनेवरती भरोसा ठेवायचा. ज्याला संकल्पना क्लिअर आहे त्यालाच त्या ट्रिक्स कळतात. समजते का? मग आता सांगा, डायरेक्ट स्पीचचे 4 भाग आहेत, पण इनडायरेक्ट स्पीचचे 4 भाग आहेत का? इनडायरेक्ट स्पीचचे कोणतेही भाग पडत नसतात. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य सरळ लिहावं लागतं. पण हे लक्षात ठेवा, इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आपल्याला करताना काय करावं लागतं, सरळ लिहावं लागतं. कोणतंही अवतरण चिन्ह लिहिता येत नाही, फक्त काय देता येतो, फुल स्टॉप. त्याचे 2 भागाचे बदल असतात. डाव्या साईडला रिपोर्टिंग वरचा बदल असतो फक्त, आणि उजव्या साईडला म्हणजे अवतरण चिन्हाच्या पुढचे बदल हे सर्वनामाचे बदल असतात, काळाचे बदल असतात, ऍडवर्बचे बदल असतात. हे बदल मात्र फिक्स असतात. हे कसे बदल आहेत? फिक्स चेंजेस. हे फिक्स चेंजेस असतात. आईचा फिक्स होणार, काय जे व्हायचंय तो. विलचा फिक्स होणार, उड होणार. यूचा फिक्स होणार, टुमॉरोचा फिक्स होणार. इथं ह्या रिपोर्टिंग वरचा बदल फिक्स नसतो. हे प्रत्येक काळानुसार वाक्याप्रनुसार वेगळा असू शकतं. या उदाहरणावरून तुमच्या काय लक्षात आलं की डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदल निश्चितप्रमाणे होतात. आता मला सांगा, मला बदल शिकायचे आहेत, पण बदल मी ए मधले शिकू का बी मधले? कारण ए मधले बदल वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे असतात, त्यामुळे हे नाही शिकायचं, हे अजिबात नाही शिकायचं. मी प्रत्येक वाक्याचा प्रकार शिकवताना हे सांगेल. जे कंपल्सरी बदल असतात ते कोणते असतात? बी मध्ये. मग त्यालाच म्हणायचं अवतरण चिन्हाच्या आतले बदल, म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मधले बदल, म्हणजेच हे पंखाच्या आतमधले बदल. अरे प्रीतम प्यारे आहे ना, प्रीतम प्यारे म्हणजे अवतरण चिन्ह जे आहे तुमचं अवतरण चिन्ह, त्या अवतरण चिन्हातले बदल करून घ्यावं लागतील, कारण ते फिक्स असतात. कुठले? अवतरण चिन्हातले बदल. ठीक आहे, हेडलाईन टाका. डायरेक्टचे इनडायरेक्ट करतानाचे होतानाचे बदल किंवा डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदल होतात, आणि हे बदल कशाचे असतात ते चेक करूया आपण तिथं. वाटलंच मी उदाहरण लिहितो, एक संकल्पना लिहितो. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना, बघा डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदल होतातच. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना बदल होतातच. हे बदल
रिपोर्टिंग व्हर्ब कंसात वाक्य प्रकारानुसार वेगवेगळे, वाक्य प्रकारानुसार वेगवेगळे, हे बदल वाक्य प्रकारानुसार वेगवेगळे पहा. डायरेक्ट इंडायरेक्ट करताना बदल होतातच, हे बदल रिपोर्टिंग वर्ब कंसात वाक्य प्रकारानुसार वेगवेगळे व रिपोर्टेड स्पीच अवतरण चिन्हातल्या आतले बदल, अवतरण चिन्हाच्या आतील बदल, अवतरण चिन्हाच्या आतील बदल. पण हे फिक्स असतात. डायरेक्ट इंडायरेक्ट करताना बदल होतातच, हे बदल रिपोर्टिंग वर वाक्य प्रकारानुसार वेगळे व रिपोर्टेड स्पीच अवतरण चिन्हाच्या आतील बदल फिक्स असतात. बरोबर. मग मला आता अवतरण चिन्हाच्या आतील बदल पाहिजे तर ठीक आहे. मला कशात बदल पाहिजे तर अवतरण चिन्ह. म्हणजे बघा डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच अजून सुरूच झालं नाही खऱ्या अर्थाने वाक्य सोडायला. आता फक्त माहिती चालू आहे आपली, भरपूर माहिती, एकदम माहिती डिटेल्स मध्ये घ्यायची तरच आपण डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच वाक्य कोणत्याही प्रकारचं सोडू शकतो. आणि हे पण सांगतो याला ट्रिक्स, नक्की ट्रिक्स मध्ये सुद्धा सांगणार आहे, पण आधी डिटेल जर चांगला कळला तर डायरेक्ट उत्तर कसं काढायचं त्याची ट्रिक सांगून ठेवतो. ठीक आहे. डायरेक्ट इंडायरेक्ट करताना बदल होतात आपल्याला, दुसरे बदल करायचे आपल्या अवतरण चिन्हाच्या आतील बदल जे की फिक्स असतात. हेडलाईन टाकायची अवतरण चिन्हाच्या आतील बदल. अवतरण चिन्हाच्या आतील बदल, अवतरण चिन्हाच्या आतील बदल. तुम्ही असंही म्हणू शकता अवतरण चिन्हाच्या आतील बदल, किंवा असंही म्हणू शकता आरएस मधील बदल, आरएस मधील बदल, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता डायरेक्ट हे अवतरण चिन्हाच्या मधील बदल. एकच आहे सगळे हे. बघायचं हेडलाईन बघा, अवतरण चिन्हाच्या आतील बदल किंवा आरएस मधील बदल किंवा अवतरण चिन्ह दिले त्याच्या आतील बदल. त्यातला पहिला बदल आपण पाहणार आहोत सर्वनामाचे बदल. जसं इथं बघा ना, इथं काय आलं रे, इथं काय आलं बघा बरं, इथं आतील बदल मध्ये आय आलं तर आयचं बदल काय लिहायला आपण ही, म्हणजे आपल्याला आधी सर्वनामाचे बदल शिकून घ्यावे लागतील. मित्रांनो बदल गरजेचे आहे बरं का, लक्षात ठेवायचं. ओरिजिनल इंग्रजी येण्यासाठी गरजेचं आहे, कारण परीक्षेचा पॅटर्न कसाही बदलला तर त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या आयुष्यात कधी बदलत नसतात. त्यामुळे जर कधी कधी छोट्या छोट्या तुम्ही नुसत्या प्रश्नपत्रिकेवर गेलात आणि तुम्हाला पॅटर्नच व्यवस्थित नाही कळला किंवा हे संकल्पनाच नाही कळल्या, उत्तर काढताच येत नाही काय बोलले गेले. कारण ह्याच्या सुद्धा असे प्रकार असणार आहेत की कशा संदर्भात कुठल्या प्रकारचा मिळच लागत नाही पण उत्तर काढता येऊ शकतं, जर तुमच्या संकल्पना इंग्रजी व्याकरणातल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर. त्यासाठी इकडे सगळं रामायण चालू आहे आपलं. ठीक आहे, चला पुढे. मग मला शिकायचं पहिल्यांदा काय अवतरण चिन्हातील बदल, आणि त्यामध्ये एक शिकायचंय सर्वनामाचे बदल. सर्वनामाचे बदल, सर्वनामाचे बदल. ठीक आहे, म्हणजे कुठे मात्र हे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जसे येतील त्याचे सर्वनामाचे बदल, अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे येतील त्याचे बदल शिकायचे आपल्याला. हे सर्वनामाचे बदल, सर्वनामाच्या आतील बदल शिकायचे आपल्याला. आता मला सांगा बरं इथं मी आईचा बदल काय केलाय, सांगा बरं इथं मी आईचा बदल काय केला होता. आईचा बदल आपण ही केला होता. हा ही केला कुठून, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आता हा ही बदल केला कुठून, एकदम बारकाईने लक्ष द्या मित्रांनो. हे फादर ऑफ ऑल ग्रामर, सगळ्या ग्रामरचे पितामह आहेत. हे सगळ्या ग्रामरचे पितामह आहेत, कारण एवढे बदल जगात दुसऱ्या कुठल्याही टॉपिकला नसतात. खूप सारे बदल असतात, पण जर व्यवस्थित केलं, सिस्टमॅटिक केलं तर डायरेक्ट इंडायरेक्ट वाक्य कधीच चुकणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. आता इथं पहिल्यांदा लिहिले मी सर्वनामाचे बदल. आता सर्वनामाचे बदल हे कसे केले जातात जरा त्याच्याबद्दल एक ओळ लिहून देतो, जरा बघा. बघा तिथं जरी मी लिहून दिलं असलं ही बदल, तर बघा सर्वनामाचे बदल हे कशावर डिपेंड असतात. बघा सर्वनामाचे बदल हे
बोलणारा, नीट लक्षात ठेवायचं कसे असतात त्याच्याबद्दल बघा. सर्वनामाचे बदल हे बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती, बघा सर्वनामाचे बदल हे बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती व ज्याच्याविषयी बोलले जात आहे, ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती, ज्याच्याविषयी बोलले, मी मुद्दाम लिहून देतो मुद्दाम तुम्हाला, ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती, ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती. पहा इकडे लक्षा. सर्वनामाचे बदल हे बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती व ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती यांचा वाक्यात कसा वापर आहे, यांचा वाक्यात कसा वापर आहे यावरून ठरले जाते. कसा वापर आहे यावरून ठरते. यांचा वाक्यात कसा वापर आहे यावरून ठरते. नीट लक्ष ठेवायचं. पाहता सर्वनामाचे बदल हे बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती व ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती यांचा वाक्यात कसा वापर आहे यावरून ठरते. म्हणजे सर्वनामाचे बदल असं उचललं केला असं करता येत नाही. आता हे वाक्य तोपर्यंत कळणार आहे जोपर्यंत मी उदाहरण घेत नाही त्याचं. पण बदल मला फक्त मी तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं एकही वाक्य आता शिकत नाही बरं का, लक्षात ठेवा. फक्त कसे चेंजेस होणार आहेत त्या चेंजेस बद्दलची आपण सगळी रूपरेषा तयार करत आहोत. थोडक्यात एक माइंड मॅप तयार करून घेत आहोत की याचे बदल कसे केले जातात. समजलं. आता बघा मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती आणि ज्याच्याबद्दल बोलतोय ती व्यक्ती. कारण जगामध्ये तीनच व्यक्ती असतात, एक तर बोलणारा, ऐकणारा आणि ज्याचे बोलायचे ते, म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. आणि आपण सर्वनामी टॉपिक केलाय. बोलणारा प्रथम पुरुषी, ऐकणारा द्वितीय पुरुषी आणि ज्याच्या बद्दल बोललं जातंय तो तृतीय पुरुषी, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. करेक्ट. आता बघूया हे डायरेक्ट इनडायरेक्ट बदल करायचे आपल्याला. पहिला आपण बदललेला आहे सर्वनामाचे बदल. पहिला बदललेला आपण सर्वनामाचे बदल. आता तुम्ही जास्तीत जास्त फक्त लक्ष देण्यावरती जोर द्या. लिहिण्याच्या भानगडीत कमी पडा सध्या, जास्तीत जास्त लक्ष देण्यावर जोर द्या आणि मग तुम्ही व्यवस्थित समजल्यानंतर लिहा. ठीक आहे. चला इकडे बघा आता. आणि जर तुम्ही आधी पीडीएफ वाचून घेतली असेल या टॉपिकची पीडीएफ तर मग काहीच अडचण नाही. पीडीएफ आधी जर वाचून लेक्चर करत असाल तर बेस्ट आहे, टेन्शन घेऊ नका. कसे बदल पाहिजेत? सर्वनामाचे. कशावर ठरतं? कसा वापर केला यावरून. आता ते कसं बघा इकडं. हे वाक्याकडे आधी सांगतो. हे वाक्य बघा कसं होतं. राम सेड टू सीता आय विल कॉल. राम सीताला म्हणला मी तुला कॉल करतो. हा मी नेमकी सीता आहे का मी हा राम आहे? राम आहे ना. हे ट्रेलर झाला. हे ट्रेलर लक्षात ठेवा. आता बघा, आता आपल्याला सर्वनामाचे बदल करायचे तर त्यासाठी मी तुम्हाला पुढे टेबल तयार करून देणार आहे. आता बघा टेबल माझा नीट बघायचा. माझा टेबल नीट लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. सर्वनामाचे बदल शिकवायचे ना मला. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. काय भानगडे बाबा हे. एकदम ओके कार्यक्रम शिकायचा पोरांनो. सर्वनामाचे बदल शिकवायचे मला. हे बाबा काय लक्ष देऊन ऐकायचं एकदम. तुमच्या मध्ये येतो जरा. वाकडच काय ते काय नो हे वाकड काय येतं काय माहित. थोडा वेळ जाऊ द्या पोरून याला. पण हे लय महत्वाचं आहे म्हणून मी याला जरा सिस्टमॅटिक लिहितो किमान. ठीक आहे. इसको थोड़ा वेळ जाने दो.
हे बघा कुणीकडे चाललंय काय अवघड आहे. हे नाही आता काय पट्टी मारू गेलाय ते मायला. अय्यो. पट्टी माराव का काय करू याला. बघा आता तर किती लांब वळाली वाकडी. बॅड लक म्हणजे बॅड लक आपला आज. एक रेश बसाना आता बसायची नाही तिचा बाप बसना आता. हा ठीक आहे जाऊ द्या. नाही मित्रांनो कुछ तो गडबड हो रही है. कुछ तो गडबड हो रही है मेरे को. आणि आपल्या कसं जोपर्यंत परफेक्शन येत नाही ना तोपर्यंत आपल्याला आवडत नाही कडे. आधी हे लाईन क्लिअर करून घेतो. ठीक आहे दादा. कुठपर्यंत आपण त्याला ताणत बसणार आहे की नाही. आपल्याला काय करायचं तर सर्वनामाचे बदल करायचे तर टेबल 90% आपण चांगला करण्याचा प्रयत्न करू. ते कारण काय आहे हा चला पहिल्यांदा इथं सर्वनामाचे बदल आहेत आपले बरोबर आहे. इथं लिहितो सर्वनाम. इथं लिहितो डायरेक्ट. इथं लिहितो अजून काही चेंजेस करता येईल का त्याच्यात बघतो. हा सर्वनाम डायरेक्ट असं लिहितो. सर्वनामाचे बदल हेडलाईन टाकली मग इथं डायरेक्ट लिहितो डायरेक्ट. इथे लिहितो इनडायरेक्ट. आणि ते कसं झालंय त्याचं प्रूफ लिहू आपण एक्झाम्पल. त्याचं काय लिहू आपण इथं एक्झाम्पल आहे की नाही म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर आपल्याला सर्वनामाचे बदल करायचे आहेत. समजा अवतरण चिन्हामध्ये पहिला जो बदल करू आपण तो वाक्याचा कर्ता करू. काय करू बदल कुणाचा वाक्याचा कर्ता. म्हणजे जर वाक्याचा कर्ता आला तुम्हाला काय आला वाक्याचा कर्ता आणि तो वाक्याचा कर्ता आलाय आय. कोणता कर्ता आलाय आय. तर आपल्याला आय कसं बदलायचं बघायचंय. या अवतरण चिन्हाच्या आधीमध्ये काय आलंय आय आलाय. जसं इथं बघा अवतरण चिन्हाच्या आधी काय आला होता आय. तर आयचा बदल काय केला आपण ही बरोबर आहे. पण आता आयचा बदल ही मग लिहू का इथं आयचा बदल ही होतो. तर आयचा बदल लक्षात ठेवायचा आपण जी व्याख्या केली आयचा बदल कसा ठरला जातो बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती आणि ज्याच्याबद्दल बोलतोय ती व्यक्ती यांचा वाक्यात कसा वापर झालाय त्यावरून आयचा बदल ठरणार आहे. तर जगात 3 पद्धतीने बदल होतील. एक तर प्रथम द्वितीय आणि तृतीय असेच होणार आहेत ना. जरा इकडे बघा हा वाक्याचा कर्ता आहे बरोबर आहे. मग कर्ता म्हणलं की सगळे कर्त्यातच बदल झाले पाहिजेत. पण आता बदल करायचा कसा ज्यासाठी मी एक उदाहरण लिहितोय. जरा ते वाक्याकडे बघा. इथं लिहिलं अंश सेड कॉमा इंटरनेट कॉमा आय आणि पुढचं वाक्य जाऊ द्या 2 मिनिटं कुठं जायचं तिथं आपल्याला त्या वाक्याशी देणे घेणे नाही. फक्त त्या वाक्यात काय लिहिलं करता मी आय लिहिला आहे. कारण अंश सेड हे तर रिपोर्टिंग ते दुसरा भाग झाला ए मधला. आपण कुणाचे भाग बघतोय सर्वनामाचे बदल. तिथं काय दिलंय सर्वनामामध्ये आय. काय दिलंय आय. आपल्याला आयचा बदल करायला शिकायचा आहे. पण हे वाक्य असं दिले बघा. पण हेच वाक्य असं आलं अनन्या सेड कॉमा इंटरनेट कॉमा आय आणि पुढचं वाक्य काय असेल ते पुढे बघूया आपण. त्याशी आपल्याला देणे घेणे नाही.
मित्रांनो, हे बदल मी तुम्हाला अवघ्या 3 ते 4 मिनिटात सुद्धा लिहून देऊ शकतो, उपयोग नाही, तुमच्या पुस्तकात बी आहेत. मग आवनकर सरांचा क्लास लावून फायदा काय? एका काही सेकंदात सुद्धा बदल लिहून देऊ शकतो, भरा 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 इथं बदल. पण ते कसे तयार होतात, नेमकी येतात कसे, याचा आपण माहिती मिळवून घेतोय. तर अंश सेड आय, पुढचं वाक्य लिहित नाही आपण मुद्दाम, कारण आपल्याला वाक्य शिकायचंच नाही, पण करता त्या वाक्याचा आहे. अनन्या सेड, त्या वाक्याचा करता काय आहे. आणि आणखी एक वाक्य लिहितो, आय सेड कॉमा इंटू कॉमा आय डॅडस. पुढचं वाक्य आपल्याला काही लिहायची गरज नाही परांनो. मला सांगा, पहिल्या वाक्यात अंश म्हणतो मी, दुसऱ्या वाक्यात अनन्या म्हणते मी, आणि तिसऱ्या वाक्यात मी म्हणतो मी. सांगा, पहिल्या वाक्यात आय हा कोणासाठी आलाय? पहिल्या वाक्यात हा आय कोणासाठी आलाय? अंश म्हणतो मी, मी म्हणजे कोण? अंश. कारण पहिल्या वाक्यात जो आय वापरलाय तो कोणासाठी वापरलाय चेक करा ना. पहिल्या वाक्यात अंश जो आय जो वापरलाय तो आय कोणासाठी वापरलाय? हा आय मी कोणासाठी वापरलाय? अंशसाठी वापरलाय. हा आय कोणासाठी वापरलाय? जरा चेक करून घ्या, बारकाईने चेक करून घ्या. आय कोणासाठी वापरलाय? मी हा अंशसाठी वापरलाय. थोडस वेगळे कलर वापरायला. आय कोणासाठी वापरलाय? हा अंशसाठी वापरलाय, अंशसाठी. अंश वाक्याचा पुरुष आहे. या वाक्याचा कर्ता कोण आहे? म्हणजे इकडे आला अंश. आय कोणासाठी वापरलंय? अंशसाठी वापरलंय. तर अंशसाठी सर्वनाम काय येईल? ही का शी का इट? अंश ही असतो का शी असतो का इट? मग इथं आयचा बदल झाला ही. आता आयचा बदल ही का झाला? कारण आय एका पुरुषासाठी वापरलाय म्हणून तो बदल ही आहे. सेम वाक्य आयचंच आहे खाली, पण आय इथं आता मात्र तुम्ही कुणासाठी वापरलंय? आय. इथं आय तुम्ही अनन्यासाठी वापरलंय. मग अनन्यासाठी सर्वनाम कोणतं? शी. मग इथं आयचा बदल झाला शी. आता खाली बघा, सेम आयचंच वाक्य आहे. इथं मी म्हणालो मी, म्हणजे इथं आय कोणासाठी वापरलाय? तर इथं आय मी कोणासाठी वापरलाय? आयसाठीच वापरलाय. आय जेव्हा आयसाठीच वापरला जाईल त्याचा बदल होत नाही, आयचा बदल आयच राहतो. मग आता जगविख्यात तुम्हाला वाक्य कळलं का की विश्वामध्ये आयचे बदल काय शक्य आहेत? 1 पुरुषासाठी झाला ही, 2 स्त्रीसाठी झाला शी, आणि आयचा बदल आयसाठी झाला तर आयचा बदल आयच. म्हणून आता इथं क्लिअर होईल तुमचे आयचे बदल काय होतात. तर आयचे बदल होतात ही पण शक्य आहे इनडायरेक्ट मध्ये, शी पण शक्य आहे इनडायरेक्ट मध्ये, आणि काय सुद्धा शक्य आहे? आय सुद्धा शक्य आहे. मला सांगा, पहिला आय हा करता तुम्हाला इथं क्लिअर कट कळला का? तर इथं मला बॉक्स मारायची गरज नाही, पण पहिला बदल सांगितला म्हणून बॉक्स मारतोय. बॉक्स मारायची मला गरज नाही इथं, कारण मला आता शिकत करता एक करता कळलाय. पण तरी मी का मारतो की तुम्हाला ही संकल्पना कळली का का आयचा बदल आपण कसा केला, काय काय केला? ही केला, शी केला. बघा बदल, बघा बदलकडे लक्ष द्या. आयचा बदल काय केला आपण? आयचा बदल काय केला बघा, काय केला? ही केला. आयचा बदल आपण शी पण केला, आयचा बदल आपण ही केला. मग आपण ही ओळ कशाला लिहून दिली बघा बरं? ही ओळ कशाला लिहून दिली की सर्वनामाचे बदल हे बोलणारा व्यक्ती, ऐकणारा व्यक्ती व ज्याच्याविषयी बोलले जात आहे ती व्यक्ती यांचा नेमकी वाक्यात कसा वापर केलाय यावरून सर्वनामाचे बदल ठरले जातात. जसं आय हा करता आहे, आय हा वापरलाय कोणासाठी? अंशसाठी वापरलाय म्हणून आयचा बदल ही. दुसऱ्या वाक्यात आय वापरलाय पण आय हा अनन्यासाठी वापरलाय, मग अनन्यासाठी आयचा बदल करता शी. तिसऱ्या वाक्यात आय हा आयसाठीच वापरलाय म्हणून आयचा करता झाला आयच. आयचा करता वेगळा असू शकत नाही, कारण ते खुद स्वतः सर्वनाम आहे. खुद स्वतः काय सर्वनाम आहे. मग आता चेक करा तुम्हाला आयचा बदल कळला का? एकदम क्लिअर कट. म्हणजे आय हा करता जर परीक्षेत आला, उत्तर सोडवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेतले उत्तर काढण्यासाठी ह्या ट्रिक्सची म्हणजे हे डिटेल्स शिकण्याची मला तरी वाटत नाही गरज आहे. पण तुम्ही बॅच लावली 0 to Hero नावाची, जिथं ओरिजिनल इंग्लिश शिकून घ्या, परीक्षा कशा बी येऊ द्या. ओरिजिनल इंग्लिश शिकून घ्या, परीक्षा कशा यायची ते येऊ द्या. समज में आ रहा है ना? आता बघा, मग आता मला दुसरा अवतरण चिन्ह मला इथं एकदम चांगलं लिहितो, हे एकदम चांगलं लिहितो. म्हणजे मला पहिला काम झालं इथं की मला अवतरण चिन्हामधला आयचा बदल कळला. हे वाक्य असेल पूर्ण, त्यात जर आय आला तर बदल ही किंवा शी किंवा आय सिद्ध करून दाखवलं. ही किंवा शी किंवा आय, पुरुषासाठी आला तर ही, स्त्रीसाठी आला तर शी. आता बघा याच वाक्यामध्ये आता दुसऱ्या वाक्याचा करता लिहू. जर तुमच्या वाक्यामध्ये आयच्या ऐवजी उई आला, काय आला बदल तुमचा? करता उई आला. उई, आपल्याला उईचे बदल करायचे. कोणाचे बदल करायचे? उईचे. तर चेक करू आपण उईचे बदल काय होतील. चेक करू ना उईचे बदल काय होईल. समजा मी असं वाक्य लिहिलं, सिद्ध करून घेऊया.
द बॉईज सेड कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा वी, आणि पुढचं वाक्य काही लिहित नाही मी, आपल्याला पुढच्या वाक्याची देणे घेणे सध्या, असं एक वाक्य. आणि असं एक लिहिलं वी सेड कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा वी, पुढचं वाक्य लिहित नाही मी, जसं तसं फुल स्टॉप. दोन्ही वाक्याचे करते काय आहेत? कारण करते म्हणजे अवतरण चिन्हाच्या आतलं चाललंय वाक्य. आपण सगळे बदल अवतरण चिन्हाच्या आतले करतोय. अवतरण चिन्हाच्या आतला करता कोणता आहे? वी. सगळे बदल करता आहे ना, करता जर बदल करायचा आहे तर कर्त्यातच बदल झाले पाहिजे, कर्म वगैरे करायचं नाही. असं करायचं ना, वीचा अस ते द्वितीय झालं, आपल्या द्वितीयात नाही, कर्त्याचे बदल सगळे प्रथमातच असतात. मग आता आपल्याला वीचा बदल करायचा आहे, चेक करा. आणि दुसऱ्या वाक्यात सुद्धा वीचा बदल करायचा आहे. पहिल्या वाक्यात वाक्य आहे द बॉईज सेड वी, मुलं म्हणाले आम्ही, म्हणजे वी कोणासाठी वापरले? मुलांसाठी. दुसरं वाक्य बघा, वी सेड आम्ही म्हणालो आम्ही, मग वी दुसऱ्या वाक्यात कोणासाठी आले? आमच्यासाठी चालले, आपल्यासाठी चालले. ऐका, वीचा वापर जर इतरांसाठी कोणासाठी झाला असेल, वीचा वापर इतर कोणासाठी झाला असेल तर वीचा बदल असतो दे. चेक करा, वीचा वापर जर इतर कोणासाठीही झाला असेल तर वीचा वापर बदल असतो दे. करता असल्यामुळे कॅपिटल काढतो, पण ते कॅपिटल होणारच नाही कारण वाक्य चेंज होतं दे. पण वीचा वापर जर स्वतःसाठीच झाला असेल, वीचा वापर जर स्वतःसाठी झाला असेल तर मात्र वीचा बदल होत नाही, वीचा बदल राहतो वीच. मग सांगा वीचे किती शक्य बदल आहेत? वीचे बदल 2 शक्य आहेत. वीचा बदल 1 कोणता? वीचा बदल काय आहे इतरांसाठी आल्यास? अरे हा ठीक आहे. मशीन आहे ते, शेवटी मशीन हँग झालं, बघितलं का? डायरेक्ट स्पीच इतकं खतरनाक आहे, मशीनला सुद्धा हँग केलं त्यांनी. वीचा बदल सांगा मग काय शक्य आहे? वीचा बदल इतरांसाठी आल्यास दे शक्य आहे, आणि स्वतःसाठी आल्यास वी पण शक्य आहे, आणि सिद्ध करून दाखवलं. मग आता बघा, वीचे बदल मी तुम्हाला एकदम तुमच्या समोर सिद्ध करून दाखवले. वीचा इतरांसाठी दे आहे आणि स्वतःसाठी वी आहे. पहिले दोन्ही करते तुम्हाला कळले का? आय वी इनडायरेक्ट मध्ये कसे बदलले जातील. मी काय सांगितलं, मी एका टेबलमध्ये घेऊन हे पटापटा सांगू शकतो बदल तुम्हाला. फायदा काय? उत्तर काढायला शिकू शकतो, फायदा काय? पण हे सगळं करून जर परीक्षातलं कळलं तर किती फायदा, आयुष्यभराचा फायदा आहे ना. पढो यहाँ ऐसे की फिर जाकर किसी और को पढ़ा सको. उद्या जर तुम्ही तुमच्यासारखं तुमच्यापैकी माझ्यासारखं कोणी जर ठरवलं की बाबा नाही मला नोकरी करायचीच नाही, मला क्लासेस घ्यायचे गावात, माझ्या शहरात, तालुक्यात, उत्तम असलं पाहिजे तुम्ही, एक्सपर्ट असले पाहिजे तुम्ही. समजते का? परीक्षा तपास आरामात असू आपण. तर पहिले 2 बदल सांगितले मी, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. वाक्याचा कर्ता कसा बदलायचा, अजून एक वाक्याचा कर्ता येऊ शकतो, त्याचाही आपण बदल करून घेऊ. पुन्हा मला आता टेबल लय काढावं लागतील, मला आता टेबल जास्त काढावं लागणार आहे. त्यामुळे आता टेबल वाकडे झाले तरी हरकत नाही, कारण आपल्याला टेबल भरपूर काढायचे आहेत. हे तर कुठं गेलं वाकडं बाबा. आपण हे टेबल आज टेबलचा लय कार्यक्रम आहे पोरांनो. थोडस वेळ लागेल पण चांगलं शिकेल. डायरेक्टचं सर्वनाम आपण सर्वनाम शिकतो, इनडायरेक्टचा बदल आणि त्याचं एक्झाम्पल आधी सिद्ध करू. आणि मला पूर्ण खात्री जर एकदा हा टेबल आणि ही पद्धत चांगल्या कळल्या ना, तुमचं आयुष्यात उत्तर चुकणार नाही. पहा आता मी पहिल्यांदा तुम्हाला वाक्याचा कर्ता आय कसा बदलायचा, वाक्याचं कर्ता वी कसा बदलायचा
ते सांगितलं. आता मी तुम्हाला आणखी एक कर्ता सांगतो, त्यानंतर वेगळे करता येत नाहीत. आता वाक्याचा कर्ता मला बदलायचा आहे. कोणता? वाक्याचा कर्ता बदलायचा आहे यू. जर वाक्याचा कर्ता असा अवतरण चिन्हाच्या पुढे काय आला, यू आला, तर हा यू कसा बदलायचा? यू हा वाक्याचा कर्ता कसा बदलायचा इनडायरेक्ट मध्ये? पहिली गोष्ट यूच्या बाबतीत लक्षात ठेवा, यू हा आयुष्यभर नेहमी समोरच असतो. यू हा नेहमी आयुष्यभर समोरच असतो. म्हणजे बोलणाऱ्याच्या समोर यू असतो, त्या समोरच्याला गृहीत धरून यूचे बदल केले जातील. उदाहरण बघा जरा कसं. मी तुमच्यासोबत काही वाक्य लिहितोय. इथं वाक्य असं आहे, अनिता सेड कॉमा, किंवा हे वाक्य पूर्णच लिहावं लागणार आता मला. अनिता सेड टू राजू कॉमा इंटू इनटू कॉमा, वाक्याचा करता यू, पुढचं वाक्य काही लिहित नाही, वाक्य कमा बंद करून टाकू. इथं यू वापरलाय. हे वाक्य अजून एक बघा, राजू सेड टू अनिता कॉमा इंटू युनिट कॉमा यू, आणि पुढचं वाक्य मी काहीच लिहित नाही, वाक्य बंद करून टाकतो, फुल स्टॉप. तिसरं वाक्य लिहितो, आय सेड टू यू, पुढचं वाक्य काहीच करत नाही, वाक्याचं करता लिहितो यू, पुढचं वाक्य जसं तसं कॉमा करून टाकतो, बंद. म्हणजे प्रत्येक वाक्याचा कर्ता कोण आहे आता? यू आहे. बघा, तो अवतरण चिन्हाच्या नंतर कर्ता यू आहे तुमचा, है ना. आपला बदल कोणा करायचा? यूचा. इथं बघा तुम्ही बदल कोणाचे केले? आयचं, हे किंवा शी किंवा आय पुरुषानुसार. उईचा बदल इतरांसाठी दे आणि स्वतःसाठी उई. इथं आता यूचे बदल करायचे आपल्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पहिलं हे सांगा, मी काय बोललो? यू हा बोलणाऱ्याच्या नेहमी समोर असतो. यू हा बोलणाऱ्याच्या नेहमी समोर असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता अनिता से टू राजू, अनिता राजूला म्हणाली तू. तू म्हणजे नेमकी राजू का अनिता? अनिता म्हणली राजूला तू. तू म्हणजे कोण? अनिताच्या समोर कोण आहे? राजू. याचाच अर्थ इथं यू हा कोणासाठी वापरला गेलाय? बोला बरं. याचाच अर्थ हा यू इथं कोणासाठी बोलला गेलाय? हा यू इथं कोणासाठी बोलला गेलाय? राजूसाठी बोलला गेलाय. कोणासाठी बोलला गेलाय? राजूसाठी. मग ऐका, इथं यूच आहे, पण हा यू इथं कोणासाठी बोलला गेलाय? अनितासाठी. कारण राजू म्हणला अनिताला तू. इथं यू कोणासाठी बोलला गेलाय? इथं यू साठीच बोलला गेलाय. मला एवढं सांगा, पहिल्या वाक्यामध्ये अनिता से टू राजू तू म्हणजे यू म्हणजे कोण? राजू से टू अनिता यू म्हणजे कोण? आणि मी म्हणालो आय सेड यू म्हणजे कोण? तर पहिल्या वाक्यात यू कोणासाठी वापरलाय? राजूसाठी. शब्बास. पहिल्या वाक्यात यू हा नेहमी लक्षात ठेवायचं कोणासाठी वापरलाय? राजूसाठी वापरलाय. एक एक बदल बारकाईने लक्षात ठेवा. यू हा राजूसाठी वापरलाय, म्हणून यूचा बदल असला पाहिजे पुरुषासाठी ही. दुसऱ्या वाक्यात यू कुणासाठी वापरलाय? तर दुसऱ्या वाक्यात यू अनितासाठी वापरलाय, मग बदल झाला शी. करता चाललाय ना सगळा. यूचा बदल तुम्ही यू साठीच केलाय, तर मात्र यूचा बदल होणार नाही. यूचा बदल यू जर यू साठी वापरल्यास. मग सांगा आता, यूचे बदल पुरुषानुसार, पुरुषासाठी आला तर ही, स्त्रीसाठी आला तर शी, आणि यू साठीच आला तर यूचा बदल यूच. आता कळ का यूचे बदल असे कसे होतात? यूचा बदल ही पण शक्य आहे, यूचा बदल शी पण शक्य आहे, आणि यूचा बदल यू पण शक्य आहे. तिन्ही बदल सिद्ध झाले का? आपलं कसे पाहून एकदम पक्षसाधी सिद्धता. ही पण शक्य आहे, शी पण शक्य आहे, आणि यूचा बदल यू पण शक्य आहे. इथं तुमचे कर्ते संपले. एखाद्या वाक्यात कोणता करता यावा याचे कर्ते तुमचे संपले. असे कर्ता, कर्म, पजेसिव्ह शब्द हे सगळे जोडायचे आपल्याला. कर्ता, कर्म आणि पजेसिव्ह शब्द सगळे जोडायचे आपल्याला. तुम्हाला वाक्याचे कर्ते कळले का? कर्त्याचे बदल सगळे प्रथमात असतात. आता कर्माचे बदल कशात असतील? कर्म प्रथमात असते का द्वितीयात? कर्म कोणत्याही वाक्याचं कर्म हे प्रथमात असतं का द्वितीयात? द्वितीयात. मग कर्ता हे प्रथमात असतो. सगळे बदल प्रथमातच झाले. सगळे बदल प्रथमात झाले. आता कर्माचे बदल कशात होतील? सगळे कर्मातच होतील. हा, चला आता मग आपण इथं टाकूया कर्माचे बदल. इथं टाकूया कर्माचे बदल.
डायरेक्ट कर्म आणि इनडायरेक्टचं कर्म आणि एक्झाम्पल. कर्माच्या बदलमध्ये पहिलं कर्म घेणार आहोत आपण आता इथं. पहिलं कर्म घेऊया आपण, कलर चेंज करून घेऊ कर्म, कारण कर्ते बदलले, आता कर्माचे बदल करायचे. अवतरण चिन्हामध्ये असं कर्म नेहमी पुढे असतं आणि अवतरण चिन्हामध्ये आलंय मी. अवतरण चिन्हामध्ये काय आलंय मी. मी कर्म आहे की नाही, का करताय मी कर्म, मी कर्म आहे का नाही. आता एका आयडियावरून उत्तर काढता येतात तुम्हाला, कारण हे कर्म कुणाचं असतं, मी कुणाचं ऑब्जेक्ट मी आहे, आईचं ऑब्जेक्ट काय असतं मी. याचे उत्तर काढता येतं तुम्हाला. आईचा बदल काय झालाय, ही किंवा शी किंवा आय झालाय. आईचं द्वितीय काय, मी, मग याचे द्वितीय होतील सगळे, है ना. हीच्या ऐवजी ही मिळेल, शीच्या ऐवजी हर येईल आणि आईच्या ऐवजी मी येईल. म्हणजे जे कर्त्याचे बदल आहेत त्याच पद्धतीने कर्माचे बदल होतील, फक्त प्रथमाच्या ऐवजी द्वितीयात बदल होतील. पण मला ते रिस्क घ्यायचे नाही असे सांगून मी डायरेक्ट तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. कारण का, हे जसं प्रूफ केलं कर्ते कसे बदलले, तसं मी कर्म कसं बदलतात ते सांगतो तुम्हाला. जसं आता उदाहरण बघा, मला तर इनडायरेक्टली जे कर्माचे बदल इथे लिहायचे तर, पण सध्या मी तुम्हाला उदाहरण तयार करतो. कारण उदाहरण जर तयार केलं तर तुम्हाला चांगलं कळेल. समजा आता कर्म हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. पप्पू सेड डॅड मी. थोडंसं वाक्य खाली घेऊ का, म्हणजे वाक्य पूर्ण बसेल माझं. थोडं वाक्य खाली घेतो. हा, बारकाईने लक्षात ठेवा. पप्पू सेड, वाक्य काही बी असू द्या, वाक्यात मध्ये इथं करता काही बी असू द्या, पण तुमचं कर्म कोण दिलंय इथं, मी दिलंय, असं लक्षात ठेवा. पप्पू सेड, पण त्या वाक्यात काय दिलंय, मी दिलंय, फक्त बोलणारा पोरगा लक्षात ठेवा. इथं येतो सुमन सेड, त्या सुमनचा वाक्याचा करता काही बी असू द्या, पण पुढे सुमनसाठी कर्म वापरलंय मी. काय वापरलंय, मी वाक्य वापरलंय, तर मीचा बदल करायचा आहे. आणि हे वाक्य असं असेल, आय सेड, वाक्यात तुमच्या पुढे काही बी असू द्या, पण तुमच्या वाक्यात काय दिलंय इथं, मी दिलंय. म्हणजे तिन्ही वाक्यात काय वापरले मी, तिन्ही वाक्यात काय वापरले मी, तिन्ही वाक्यात काय वापरले मी. आता मी काय वाक्याचं कर्म आहे, मी वाक्याचं काय कर्म आहे. आता आपल्याला कर्माचे बदल करायचे, पहिले सांगा इथं मी वापरले कोणासाठी, एवढं सांगा मला, मी वापरले कोणासाठी, बस, बाकी डोकं लावायचंच नाही. इथं मी वापरले कोणासाठी एवढं सांगा. हे जे मी आलंय ते कोणासाठी वापरलंय मी, हे जे मी आलंय ते कोणासाठी वापरलंय ते सांगा. इथं पण मी आलंय ते कोणासाठी आलंय सांगा. इथं पण मी आलंय ते कोणासाठी आलंय, ज्याच्यासाठी आलंय त्यानुसार बदल व्हायला पाहिजे. पप्पू म्हणाला मला म्हणजे कोणाला, पप्पूला. सुमन म्हणाली मला, मी म्हणजे मला. सुमन म्हणाली मला, मला म्हणजे कोणाला, सुमनला. आणि मी म्हणालो मला म्हणजे कोणाला, मलाच. मग याचा अर्थ पहिल्या वाक्यात मी कुणासाठी वापरलाय सांगा. पहिल्या वाक्यात कुणासाठी वापरलाय, पप्पूसाठी. दुसऱ्या वाक्यात कुणासाठी वापरलाय, सुमनसाठी मी वापरलाय. तिसऱ्या वाक्यात कुणासाठी वापरलाय, आईसाठी वापरलाय, संपलं. जर मित्रांनो ऐका, जर मित्रांनो मीचा वापर किंवा कर्माचा वापर तुम्ही मीचा वापर, जर या मीचा वापर तुम्ही मुलासाठी केला तर मुलाची द्वितीय काय, तर पप्पूची द्वितीय काय, पप्पूची द्वितीय हिम. पप्पूची द्वितीय काय झाली, हिम. जर तुम्ही मी हा एखाद्या स्त्रीसाठी वापरला असेल तर स्त्रीची द्वितीय काय, सुमनची द्वितीय काय, कारण द्वितीय ऑब्जेक्ट म्हणजे द्वितीय, मग सुमनची द्वितीय काय, हर. मग इथं बदल काय होईल, हर. आणि जर इथं तुम्ही मी जर आईसाठीच वापरला असेल तर मग आईची द्वितीय काय, तर आईची द्वितीय काय, मी. मग सांगा तुमच्या मीचे बदल काय काय शक्य आहेत. मीचा बदल पुरुषासाठी झाला तर हिम बरोबर आहे, स्त्रीसाठी झाला तर हर बरोबर आहे, आणि आईसाठी झाला तर मीला आईची द्वितीय मीच आहे. मग आता बदल बघा, मीचे बदल हिम आहे, हर आहे, मी आहे. पटतंय का बघा, कसे काढले बदल, कळले का. हे फक्त आणि फक्त आपल्या क्लासवाल्या पोरांनाच इतकं डिटेल्स मध्ये मिळू शकतं. बाकीच्या तुम्ही छाती ठोकपणे सांगतो कोणता महाराष्ट्रातला क्लास लावा, दाखवा, इतकं डीप मध्ये तुम्हाला कोणी नॉलेज दिलं तर सांगा, माझा क्लास कोणाला रेफरन्स करू नका.
हे आता बी जड जाऊ शकतो मला, पण जसं आपण सरावात पुढे उदाहरणाकडे जाऊ त्यावेळेस मला एकदम क्लिअर कळतं की सरांनी हे कशा बाबतीत आहे. कारण डायरेक्ट बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा की त्याला बदल कसे करायचे कळतच नाहीत. मस्त तुमच्या पुस्तकात नियम फेम दिलेत गेले खड्ड्यात नियम. हा नेमकी कोण आहे, कोणासाठी वापरला आहे, मग बदल काय करायचा, तो प्रथम आहे का द्वितीय आहे, कर्ता आहे का कर्म आहे, हे बारकाईने कळलं पाहिजे. हे बारकाईने कळलं पाहिजे. मग आता बघा कर्त्याचा बदल पाहिला, त्यानंतर कर्माचा मी बदल पाहिला आणि इथं सुद्धा सिद्ध होतं बघा. जर आयची द्वितीय मी असेल, इथं आयचा बदल जर ही शी आय असेल तर मीचे बदल काय होतील मग हिम हर मी. तेच बदल लिहून दिले मी इथं सिद्ध करून. मीचे बदल हिम हर मी. बरोबर आहे. अजून काम संपलं नाही, अजून 2 कर्म घेऊ आणि मग पहिल्या सेशनला आपण थोडस ब्रेक घेऊ. पण आता टास्क लागलाय तर आपण तो टास्क पूर्णच करू. टास्क लागलाय तर आपण तो टास्क पूर्णच करू. बरोबर आहे. इथं आपलं जे डायरेक्ट स्पीच चालू आहे ते डायरेक्टचं कर्म इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते कसं बदल केला जाईल आणि सिद्धतासाठी आपण तिथे एक उदाहरण सुद्धा सॉरी इथं एक्झाम्पल घेऊ. बरोबर. डायरेक्ट त्याचं इनडायरेक्ट आणि त्याचं एक्झाम्पल आपण पाहतोय. कर्म पोरांनो पहिल्यांदा आपण मी कसं बदललं ते पाहूया. आता दुसरं कर्म घेतो आणि ते कसं बदललं अंदाज येईल तुम्हाला बरं का, तरी मी सांगून देतो. आपल्याला काय करायचंय, कर्म आता अवतरण चिन्ह असं आणि त्याचं कर्म समजा आलं अस. काय आलं कर्म अस, तर असला बदलायचंय. असला बदलायचंय. अंदाज घ्या बरं. अस ही कशाची द्वितीय असते, उईची. उईचा बदल काय झालाय दे आणि उई. मग जर उईची द्वितीय अस असेल तर यांचे बदल होतील. देची काय होईल देम आणि पुन्हा उईची काय होईल अस. म्हणजे तसे बदल काढता लगेच येतील तुम्हाला. इथं काय कर्माचे बदल कर्मात होतात म्हणून इथं लगेच कळतील, पण आपण सिद्ध करून घेणार. पाहता अचे बदल काय होतात त्यासाठी मला उदाहरण घ्यावं लागेल. इथं उदाहरण घेतो मी बघा. द बॉईज सेड, बॉईज म्हणालेत, पुढचं वाक्य काही बी असू द्या पण इथं कर्म आलंय अस. इथं कर्म आलंय अस, अचा बदल करायचे. किंवा असं वाक्य आलं वी सेड कॉमा इंटू इंटू कॉमा. इथं वाक्य काही बी असू दे करता पण तिथं आलंय अस. आता आपल्याला बदल करायचा असचा. मला एवढं सांगा पहिल्या वाक्यात जो अस आलाय आणि दुसऱ्या वाक्यात जो अस आलाय तो पहिल्या वाक्यात अस कोणासाठी आला, मुलं म्हणाले आम्हाला, म्हणजे कोणाला मुलांना, म्हणजे अस कोणासाठी आलंय हे द बॉईज साठी वापरलंय. दुसऱ्या वाक्यात अस आहे आम्ही म्हणालो आम्हाला, म्हणजे अस कोणासाठी वापरलंय मी वी साठी वापरलंय. कोणासाठी वापरलंय मी वी साठी वापरलंय. बरोबर आहे. कोणासाठी वापरलंय सांग बरं कुणासाठी वापरलंय तुम्हीच बोला. मी इथं कुणासाठी वापरलंय वी कुणासाठी वापरलंय म्हणजे अस कुणासाठी वापरलंय वी साठी. चला चेक करा एकदम सोपे पोरांनो. पाहता जर असचा वापर ऐकून घ्या मित्रांनो सगळेजण. जर या अचा वापर या अचा वापर तुम्ही मुलांसाठी केला असेल तर बदल आहे तुमचा देम. आणि या अचा वापर तुम्ही वी साठीच केला असेल तर तुमचा बदल आहे वी असच. म्हणजे अचा वापर इतरांसाठी झाला तर देम,
आणि अचा वापर स्वतः उईसाठी झाला तर बदल असच. दोनच बदल होतात असचे, एक तर देम किंवा अस. तिसरा बदल शक्य नाही. याला म्हणायचं ह्या कर्माचा बदल. बरोबर आहे. आता पुढे आणखी एक कर्म बघू आपण, म्हणजे तिन्ही, कारण 3 करते 3 कर्म हे फिक्स असतात, बाकीचे बदल नसतात. मग आता शेवटचं कर्म याच्यात राहिलं ते इथं घेऊया आपण. समजा ते कर्म आहे आपलं यू. यू वाक्याचं काय म्हणून आलंय आपल्याला? कर्म. हे यू वाक्याचं काय आलंय आपल्याला? कर्म. असं वाक्य असेल आणि तिथं कर्म म्हणून यू आला असेल, कॉमा कॉमा क्लोज, तर यूचे बदल करायचे आहेत. यूचे बदल करायचे आहेत. मला वाटतं इथं मी एक पॅच मारूनच देतो आहे ना, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही पोरांना आहे ना. मग आता आपल्याला यूचे बदल करायचे, जरा लक्ष द्या इकडं. यूचे बदल, तर यूचे बदल करण्यासाठी हे लक्षात ठेवा, यू कोणासाठी वापरला जातो. आजचं एक वाक्य बघा. राणी सेड टू राजा कॉमा इंटू कॉमा, याचं वाक्य असेल आणि इथं यू असेल. हे कर्म हे लक्षात ठेवा, कारण सुरुवातीला लिहिलं असतं तर करता झाला असता. हे वाक्य असं आहे, राजा सेड टू राणी. राणी नेहमी समोरच असणार आहे, कारण यू हा वाक्याचा कर्म आहे. बघा आता हे वाक्य असं असणार आहे, आय सेड टू यू कॉमेंट कॉमा आणि पुढे असं कर्म असणार आहे यू. तिन्ही वाक्यात बघा यू वाक्याचं कर्म आहे, कारण गाळ्या जागा लिहिली म्हणजे इथं वाक्याचा वाक्य असणार आहे, कर्त्याने सुरू होणार आणि शेवटला तुमचं कर्म. वाक्य सुरू होणार शेवटला तुमचं कर्म, वाक्य सुरू होणार शेवटला तुमचं कर्म. यू हा नेहमी समोरच्यासाठी वापरला जातो. राणी म्हणली राजाला डॅडॅस तुला. राणी म्हणली राजाला तुला. मग तुला म्हणजे नेमकी राणीला का राजाला? यू कोणासाठी वापरला? यू समोर, बोलणाऱ्याच्या समोर आहे, राणीच्या समोर कोण आहे? राजा. मग ते यू कोणासाठी वापरलाय? राजासाठी वापरलाय. पहिलं लक्षात काय ठेवा, यू कोणासाठी वापरलाय? राजासाठी. आधी ते चेक करूया आपण. यू कोणासाठी आहे? राजासाठी आहे. या यू कोणासाठी आहे? राजासाठी आहे. दुसरा कधी यू कोणासाठी आहे? राणीसाठी आहे. समोर म्हणजे समोर कोण आहे आपल्या? यू आहे. इथं समोर कोण आहे आता? यूच आहे आपल्या. पहिले हे क्लिअर करून घेतलं आपण, यू आलंय कोणासाठी. पहिले हे क्लिअर करून घेतलं आपण, यू आलंय कोणासाठी. पहिल्या वाक्यात यू कोणासाठी आलंय? बोला, पहिल्या वाक्यात यू कोणासाठी आलंय? पहिल्या वाक्यात यू कोणासाठी आलंय? राजासाठी आलंय. मग राजाचं कर्म काय? तर राजाचं कर्म हिम. राजाचं कर्म काय? हिम. राजा मुलगा आहे, त्याचं कर्म काय? हिम. दुसऱ्या वाक्यात यू कोणासाठी आलंय? राणीसाठी आलंय. मग राणीचं कर्म काय? राणीचं कर्म हर. राणीचं कर्म काय असतं? हर. इथं वाक्यात यू कुणासाठी आलंय? तर यू यू साठी झालंय. तर यूचं कर्म काय? तर यूचं कर्म यूच. मग याचाच अर्थ यू या शब्दाचे बदल पुरुषासाठी काय होईल? हिम. स्त्रीसाठी काय होईल? हर. आणि यू साठी काय होईल? यूच. आणि आणखी एक सांगतो, अनेक वचन जर आलं तर लक्षात ठेवायचं देम. अनेक वचन आलेच देम. आता हे अनेक वचन आलेच देम कसं? हे वाक्य असं असेल, आय सेड टू द बॉईज. असं बॉईज आलं, बॉईज. आय सेड टू द बॉईज आणि इथं कर्म दिलं यू. तर यू कुणासाठी आलं इथं बघा बरं. इथं यू, हे यू कोणासाठी आलं? हे यू कोणासाठी आलंय? बॉईज साठी. आता बॉईज तर अनेक वचन आहे, इथं कोणासाठी आले ते? हा यू आहे ना, हा बॉईज साठी आला, अनेक वचनासाठी. तर अनेक वचनासाठी आला तर लक्षात ठेवायचं बदल करायचा दे, देम, सॉरी द्वितीय म्हणून देम. मग यू अनेक वचन आला तर देम. इथं सुद्धा एक बदल मग ऍड करावं लागेल मला. कुठे आपला यू? हा, इथं आणखी एक बदल लिहावा लागेल आपल्याला. यू जर अनेक वचनी आला तर बदल काय होईल त्याचा? दे. तसं वाक्यात कळणारच आहे तुम्हाला, पण अनेक वचने जर आला तर बदल काय सुद्धा शक्य? दे. एक यू जर अनेक वचने आला तर दे सुद्धा शक्य होऊ शकतो. कसं काय? मी इथं पण उदाहरण घेणं गरजेचं आहे मला.
आय सेड टू द बॉईज कॉमा इंटू कॉमा करता लिहिला दे, मग पुढचं वाक्य लिहित नाही मी डॅश डॅश डॅश. मग तुम्हाला कळलं पाहिजे इथं इथं दे कोणासाठी वापरले मी. हा जो दे वापरलाय सॉरी यू वापरायचा आहे सॉरी. परंतु डोकं दुखायचं काम आहे नाही असं नाही, पण एकदा का जर कळलं हे तर मग मात्र तुम्ही मास्टर होता डायरेक्टच. काय होता डायरेक्ट तुम्ही मास्टर. आणि मास्टरला चॅलेंज नसते इंग्रजीत. बॉईज कॉमा इंटू कॉमा डॅश 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 यू. आता यू इथं कोणासाठी वापरलाय ते चेक करूया. इथं हा जो यू वापरलाय तो अशा अनेक वचनासाठी वापरलाय द बॉईज साठी. मग यू जर अनेक वचनासाठी वापरला तर यूचा बदल असतो दे. मग यूचा बदल दे सुद्धा शक्य आहे. यूचा बदल अनेक वचनासाठी दे, एका वचनासाठी राजासाठी यूचा बदल ही, राणीसाठी किंवा अनितासाठी शी आणि यू साठी यूज. यूचे बदल कळले. मग कर्त्याचे बदल कळले, कर्माचे बदल कळले, कर्माचा यूचा बदल कळला, अचा बदल कळला. बरोबर आहे. कर्म मी कळलं, मी अस आणि यू इथपर्यंत तुम्हाला बदल कळले का सांगा. म्हणजे हा आता अजून बघा अजून डायरेक्ट स्पीच सुरू नाही आपलं, कारण आपल्याला चेंजेस वरती जास्त काम आहे. ठीक आहे. तर आताच्या सेशन मध्ये आपण काय काय पाहिलं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, डायरेक्ट म्हणजे काय, इनडायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्टचे किती भाग पडतात, इनडायरेक्टचे भाग नसतात, इनडायरेक्टच्या वाक्यात कुठले अवतरचिन्ह लिहिलं जात नाही, आपोआप फुल स्टॉप. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट करताना बदल गॅरंटेड होतात आणि हे बदल दोन भागात असतात. एक रिपोर्टिंगचे व्हर्बचे बदल जे अवतरचिन्हाच्या मागे असतात ते वाक्यानुसार वेगळे असतात. फिक्स होणारे बदल हे अवतरचिन्हाच्या आतमध्ये असतात आणि त्यामधले पहिले बदल आपण पाहतोय सर्वनामाचे बदल कसे केले जातात. मग कर्ता असल्यास कसं बदलायचा, कर्म असल्यास कसं बदलायचा. अजून आता शेवटचा एक पॉईंट शिल्लक आहे याच्यामध्ये, पण तो नेक्स्ट सेशन मध्ये सांगतो की षष्टी सर्वनामे किंवा षष्टी विशेषणे जर आली तर कशी बदलायची. म्हणजे माय माईन आलं, आवर्स युवर्स आलं तर ते कसं बदलायचं त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत इन डेप्थ मध्ये मित्रांनो. आय होप दॅट तुम्हाला फार नाही पण किमान आता आयडिया यायला लागली असेल की बाबा डायरेक्ट इनडायरेक्ट करताना सर्वनामाचे बदल होतात बाबा, ते केलेच पाहिजे, तर ते जर नाही केले तर वाक्य चुकतात. ठीक आहे. तर आपण परफेक्शन कडे जाण्याचा विचार करतोय. आपल्या बॅचचं नाव झिरो टू हिरो असल्या कारणाने ही इन डेप्थ तुम्हाला सांगतोय. अन्यथा मी एका लेक्चरमध्ये हे सगळे बदल तुम्हाला लिहून देऊ शकलो असतो आणि सांगू शकलो असतो, पण ते आपल्याला करायचं नाही. हा शॉर्टकट तुम्हाला याचं उत्तर कसं काढायचं ते सुद्धा नक्की सांगितलं जाईल, पण आपल्या डायरेक्ट स्पीच संपल्याच्या नंतर. तुर्तास आजच्या सेशनसाठी आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक गावंडकर सर आणि माझी पूर्ण फिनिक्स टीम नेहमी तुमच्या सोबत आहे. टिल देन टेक केअर अँड सी यू सून. बाय बाय.